ठीक आहे, आपण सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्णा. तर आपण 8व्या अध्यायाचा अभ्यास करत आहोत. याचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग किंवा भगवत प्राप्ती. तर आपण बघितले की 7व्या अध्यायाच्या शेवटी श्लोक नंबर 29-30 मध्ये भगवंतांनी काही नवीन शब्द वापरले, ब्रह्म, कर्म वगैरे. तर अर्जुनला थोडासा संभ्रम झाला की या शब्दांचा अर्थ काय. तर ते शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी अर्जुनने या अध्यायाच्या पहिल्या 2 श्लोकांमध्ये 8 प्रश्न विचारले की कृष्णा, ब्रह्म काय, अध्यात्म काय, कर्म काय आहे, आदिभूत काय, अधिदैव काय आहे आणि मृत्यूच्या समयी तुम्हाला कसं जाणायचं किंवा प्राप्त करायचं, असे 8 प्रश्न अर्जुन पहिल्या 2 श्लोकात विचारतो. मग भगवंतांनी श्लोक नंबर 3 आणि 4 मध्ये त्याच्या 7 प्रश्नांची उत्तरं दिली की ब्रह्म म्हणजे जीव आहे, अध्यात्म म्हणजे स्वभाव किंवा इंद्रियतृप्तींच्या आठवणी, आदिभूत म्हणजे ही प्रकृती, आदिदैव म्हणजे विराट रूप, विराट पुरुष किंवा विराट रूप, असे भगवंतांनी उत्तर दिले. मग 5व्या श्लोकापासून भगवंत या अध्यायामध्ये अर्जुनच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देतील की अंतसमयी तुमचं स्मरण, तुमची आठवण किंवा तुमची जाणीव कशी होईल. तर त्यासाठी सुरुवातीला भगवंत काही गोष्टी सांगतात की जर अंतसमयी माझं स्मरण झालं एखाद्या व्यक्तीला तर मग त्याला माझी प्राप्ती होईल, याच्यामध्ये काही संशय नाही, असं 5व्या श्लोकात सांगितलं. मग त्याच्यावरती आपण भरपूर विस्तारित चर्चा केली, तिथे जाणार नाही आहोत. आणि मग दुसरा पण एक असा नियम आहे की असं नाही की प्रत्येकाला भगवंतांचं स्मरण होईल. व्यक्तीच्या आयुष्यभर केलेल्या कार्यानुसार त्याचं मन त्या गोष्टीकडे आपोआपच ओढून घेतलं जातं, कारण ती वेळ खूप कठीण असते. कठीण वेळी आपण जिकडे आसक्ती तिकडेच मन ओढून जातं. म्हणून 6व्या श्लोकात सांगतात की यमेव वापी स्मरण भावम. अशा वेळी त्याचं मन ज्याचं स्मरण करेल त्याने आयुष्यभर केलेल्या ज्या गोष्टीवर आसक्ती आहे तिकडे त्याचं मन जाईल आणि त्याला त्या स्थितीनुसार त्या गोष्टीची प्राप्ती होईल किंवा त्या स्वरूपाची प्राप्ती होईल त्या आसक्तीनुसार. तर इथे आपण बघितलं होतं की जसं की फोटो काढता वेळी शेवटच्या क्षणी कॅमेरा क्लिक करताना जशी आपली स्थिती असेल तसाच फोटो निघतो, तसंच शरीर सोडताना जी अंतःकरणाची स्थिती आहे तशा नवीन शरीराची प्राप्ती होते. मग अर्जुन म्हणेल की मग मला वाटतं की युद्ध करण्यापेक्षा नेहमी तुमचं स्मरणच करावं, कारण की असंही तुम्हालाच तर मिळवायचं ना. तर परंतु भगवंत म्हणतात नाही, असं नाही, असं नको करू. अर्जुनासाठी ते शक्य होतं, परंतु अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात की तुझं नेहमीचं जे नियत कार्य आहे ते करत करत माझं स्मरण कर आणि तुझं मन बुद्धी मला अर्पण कर, आणि या पद्धतीने जर जीवन तू जगशील तू नक्कीच माझी प्राप्ती करशील. अर्जुन यापूर्वी पण काही ठिकाणी युद्ध सोडून जाण्याच्या विचारातच होता. इथे परत अर्जुनचा तोच विचार होता. तर भगवंत इथे म्हणतात की नाही अर्जुन, असं नाही, तुझं तू कार्य करत माझं स्मरण कर. नंतर की मनाला स्थिर करणं कठीण आहे, पण अभ्यास करून मन विचलित न होऊ देता जर माझं एकाग्र मनाने स्मरण केलं आणि माझ्यावरती ध्यान केलं तर दिव्य पुरुषाची म्हणजे माझी प्राप्ती तू अर्जुन करशील. अशा पद्धतीने आपण इथपर्यंत बघितलं होतं. जसं की अर्जुन बोलला ना की मागच्या श्लोकात भगवंत त्याला बोलले की युद्ध करत करत माझं स्मरण करणं. अर्जुन म्हणेल की मला हे शक्य नाही. तर भगवंत म्हणतात कठीण आहे, पण सराव करावा लागेल. जसं की मन नियंत्रणामध्ये पण भगवंत म्हणतात की असंशय मन महाबाहो मनो दुर्निह ग्रहम चलम अभ्यासेन च कौंतेय वैराग्येन च गृह्यते. मन नियंत्रित करणं कठीण आहे, पण अभ्यास करावा लागेल. अभ्यास म्हणजे सराव. तसंच अर्जुन म्हणतो की दोन्ही करणं कठीण आहे, कार्य पण स्मरण पण भगवंत म्हणतात नाही, सराव कर, सरावाने हे शक्य आहे.
अशा पद्धतीने जर तू सराव करशील, माझ्यावरती मन एकत्र करशील, तर मग तुला शेवटी माझी प्राप्ती होईल. इथपर्यंत आपण चर्चा केली. या चर्चेवर आतापर्यंत कोणाला काही प्रश्न आहे? ठीक आहे, तुमचा प्रश्न असेल तर आपण या श्लोकांचं वाचन करूया. प्रभुपादांनी हे श्लोक वेगळे दिलेत, श्लोक 9 आणि 10 असं वेगळं तात्पर्य दिले, परंतु आचार्यांनी 9 आणि 10 एकत्र केल्यामुळे आपण त्यांना एकत्र वाचणार आहोत. आधी याचं गायन करू, मग अर्थ बघू. श्लोक नंबर 9, अध्याय क्रमांक 8. कविं पुराणं अनुशासितारं अनोरनियां सम अनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूपम् आदित्यवर्णं तमसः परस्तात्. श्लोक नंबर 10 दोन्ही कनेक्टेडच आहेत. प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषम् उपैति दिव्यम्. तर आता आपण हे श्लोक बघूया. तर मागच्या श्लोकामध्ये श्लोक नंबर 8 मध्ये भगवंत अर्जुनाला बोलले की चेतसा नान्यगामिना, म्हणजे तुझं मन माझ्यावरती किंवा एका ठिकाणी केंद्रित झालं पाहिजे. तर मग असं मनाला एका ठिकाणी स्थिर करणं खूप कठीण आहे, पण असे स्थिर करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. तर असाच एक मार्ग आहे, त्याचं नाव आहे योग मिश्र भक्ती. तर आजची चर्चा थोडीशी तत्त्वज्ञानाची होणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कठीण वाटू शकते. तुम्हाला कुठे पण प्रश्न वाटला तर तुम्ही विचारा. तर मागच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितले की चेतसा नान्यगामिना, मन स्थिर कर. पण मन स्थिर करणं खूप कठीण आहे. पण मनाला स्थिर करण्यासाठी काही वेगवेगळे मार्ग आहेत. जसं भक्तीने पण आपण मन स्थिर करण्याचा प्रयत्न करतो, तसंच मन स्थिर करण्यासाठी आणखीन एक पद्धत आहे, ती आहे योगमिश्र भक्ती. तर या योगमिश्र भक्तीचं वर्णन भगवंत पुढील 5 श्लोकामध्ये करतील. जसं की तुम्हाला मी बोललो ना की गुणीभूत भक्ती असते, प्राधान्यभूत भक्ती असते आणि शुद्ध भक्ती असते. गुणीभूत भक्ती म्हणजे जिथे भक्ती खूप कमी आहे पण इतर मार्गाचं प्रमाण जास्त आहे. जसं की निष्काम कर्मयोग. निष्काम कर्मयोग पण गुणीभूत भक्ती आहे, पण त्याच्यामध्ये भक्ती खूप अल्प आहे आणि कर्मयोग जास्त आहे. त्याचप्रमाणे अष्टांग योग आणि ज्ञान योग, ज्याच्यामध्ये भक्ती खूप अल्प आहे परंतु अष्टांग आणि ज्ञान जास्त, ती झाली गुणीभूत भक्ती. तर प्राधान्यभूत भक्ती म्हणजे जिथे भक्तीचं अंग किंवा भक्तीचं प्रमाण खूप अधिक आहे परंतु इतर मार्गाचं पण मिश्रण आहे. जसं की ज्ञान मिश्र भक्ती असं जर म्हटलं तर भक्ती खूप आहे पण ज्ञानाचं थोडंसं मिश्रण आहे. तसंच आणखीन एक मिश्र भक्तीचा प्रकार आहे, त्याला म्हणायचं योग मिश्र भक्ती. म्हणजे भक्ती प्रमुख आहे त्या आचरणामध्ये परंतु अष्टांग योगाचं पण मिश्रण त्यांच्या साधनेमध्ये किंवा त्यांच्या उद्दिष्टामध्ये आहे, म्हणून याला मिश्र भक्ती म्हणायचं. आणि या भक्तीमध्ये योगाचं मिश्रण आहे म्हणून योग मिश्र भक्ती. आणि जो तिसरा प्रकार आहे शुद्ध भक्ती किंवा केवळ भक्ती, त्याला वेगवेगळे शब्द आहेत. शुद्ध भक्ती म्हणजे ज्याच्यामध्ये केवळ आणि केवळ भक्तीचाच प्रादुर्भाव आहे, इतर अंगाचं म्हणण्यापेक्षा इतर साधनेचं मिश्रण नाही आहे. असे भक्तीचे 3 प्रकार आहेत, गुणीभूत, प्राधान्यभूत आणि शुद्ध भक्ती. तर या तिन्हीपैकी प्राधान्यभूत भक्तीमध्ये जे कर्ममिश्र भक्ती, ज्ञानमिश्र भक्ती आणि योगमिश्र भक्ती असे 3 प्रकार आहेत. या 3 प्रकारापैकी योगमिश्र भक्तीचं वर्णन पुढील 5 श्लोकामध्ये येणार आहे. आता तुम्हाला बाकी सर्व जरी नाही लक्षात राहिले तरी एवढं लक्षात ठेवा की हे पुढचे 5 श्लोक शुद्ध भक्तीचे नाही आहेत
इथं मिश्र भक्ती ज्याच्यामध्ये अष्टांग योगाचा अवलंब आहे अशा मार्गाचं वर्णन आहे. नाहीतर तुम्हाला अचानकच मध्ये वाटेल की हे थोडंसं योगासारखं वाटतंय, प्राणाला इथे घेऊन जा, प्राणाला असं करा. भक्तीमध्ये तर आपण असं करत नाही. त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, कारण ही योग मिश्र भक्ती आहे, त्याच्यामुळे अष्टांग योगाचं वर्णन इथे येणार आहे. तर हे समजून घेताना आपण आधी 10वा श्लोक समजूया, मग 9व्या श्लोकाकडे येऊया. तर 10व्या श्लोकामध्ये बघा काय सांगतायत भगवंत. जर तुम्हाला कुठे पण प्रश्न आला ना तर मला मध्येच थांबवा. तर श्लोक नंबर 9 ते 13 मध्ये आपण योग मिश्र भक्तीचं वर्णन ऐकत आहोत. त्या 9 आणि 10 हे श्लोक आचार्यांनी एकत्र दिले म्हणून आपण एकत्र वाचले, जरी प्रभुपादांनी तात्पर्य वेगळं दिलं असलं तरी. परंतु 9 समजण्यासाठी आधी आपल्याला 10 बघून घ्यावा लागेल, मग 9चा अर्थ कळेल. म्हणून आपण 10चं अर्थ आधी समजून घेत आहोत. तर 10व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात, प्रयाण काले. प्रयाण काले याच्या आधी पण आपण शब्द ऐकलेला आहे. हा प्रयाण काले म्हणजे कुठली वेळ? एक मिनिट. कृपा तू सांगते. प्रयाणकाल म्हणजे मृत्यूची वेळ ना. तुम्ही ऐकलं असेल, हा तर सामान्य वापरातला शब्द आहे. ठीक आहे, आपण हा श्लोक समजून घेऊ. परत याच्याकडे आज बरीच तत्त्वज्ञानाची चर्चा होईल, मागे पुढे जावं लागेल, तुम्हाला किचकट वाटेल, पण शेवटी आपण त्याला थोडं काय म्हणतात सूत्रबद्ध करण्याचा प्रयत्न करू. 10व्या श्लोकामध्ये या मार्गाचं वर्णन करताना भगवंत सांगतात, प्रयाणकाल म्हणजे अंतिम वेळी व्यक्तीने काय केलं पाहिजे? मनसा अचलेन. मनसा म्हणजे मन, अचलेन म्हणजे स्थिर मन. स्थिर मनाने काय करायचं आहे? भक्त्या युक्तो, भक्तीच्या साह्याने, आणि योग बलेन चैव, आणि अष्टांग योगाच्या साह्याने काय करायचं आहे? भ्रुवोर्मध्ये प्राणम आवेश्य सम्यक. दोन्ही भुवयाच्या मध्ये प्राणाला स्थिर करायचं. मला सांगा, दोन्ही भुवयाच्या मध्ये प्राणाला स्थिर करणं आपण कधी भक्तीमध्ये करतो का? करत नाही. आपण आतापर्यंत कधी सत्संगामध्ये किंवा कधी असे प्रयत्न केला का की तुमचं दोन्ही भुवयाच्या मधोमध बघा? असं कधीच करत नाही. याचा अर्थ हा भक्तीचं अंग नाही. ह्या कुणाचं अंग असेल? कोण सांगेल? कुणाचा कोणता मार्ग असेल हे भुवयाच्या मध्ये ठेवणं? ये सावंत सर. अष्टांग योग. म्हणून आता तुम्हाला बघा, हे वर्णन ऐकल्यावर तुम्हाला कळेल की कसं हे योग मिश्र भक्तीचं वर्णन आहे. भगवंत म्हणतात, प्रयाणकाली अचल मनाने काय करायचं आहे? योग बळाच्या साह्याने भ्रुवरमध्ये प्राणम आवेश, दोन्ही भुवयाच्या मध्ये प्राणांना स्थिर करायचं. याचा अर्थ हा अष्टांग योग आहे. परंतु आणखीन भगवंत काय सांगतात? भक्त्या युक्तो, भक्ती पण असली पाहिजे. याचा अर्थ हा शुद्ध अष्टांग योग झाला का? किंवा केवळ अष्टांग योग झाला का हा? नाही. याचा अर्थ याच्यामध्ये कशाचं मिश्रण आहे? म्हणजे ॲक्च्युली भक्तीमध्ये अष्टांग योगाचं आहे. तर या दोन्ही शब्दांना तुम्हाला असं कळेल की हा साधक असा आहे की जो अष्टांग योग पण करतोय आणि भक्ती पण करतोय. अष्टांग योग करतं कशावरून कळलेलं आपल्याला? की तो भुवयांच्या मध्ये त्याच्या प्राणाला स्थिर करतोय. ॲक्च्युली भुवयांच्या मध्ये प्राणाला स्थिर करणं म्हणजे आज्ञाचक्रावरती प्राणाला स्थिर करणं आहे. तर थोडंसं विषयांतर होईल, पण तुम्हाला सांगतो की तुम्ही ऐकलं असेल की आपल्या शरीरामध्ये षटचक्र असतात. जसं की मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, अनाहत चक्र, मणिपूरक चक्र, आणि हे कोणतं आहे? आज्ञाचक्र. असे 6 चक्र असतात. या चक्रांचं नियंत्रित करणे, यांच्यावरती प्रभुत्व मिळवणे हा अष्टांग योगाचा भाग आहे, आपल्या भक्तीमध्ये नाही आहे. तर हा अष्टांग योगी काय करतो? जर तुम्हाला तुमच्यापैकी काही जणांनी जर दुसऱ्या स्कंधाची आपण चर्चा केली होती, क्रममुक्ती आणि सद्यमुक्तीची, तिथं आठवत असेल तुम्हाला. नाही आठवत तरी काही हरकत नाही, मी तुम्हाला परत सांगतो. एक मुक्तीचा प्रकार आहे अष्टांग योगी. आता तो शुद्ध अशुद्ध हृदयाकडे मी जात नाही. जेव्हा त्याला हे शरीर सोडून मोक्ष मिळवायचं असतं त्यावेळेस प्राण सोडण्यासाठी तो एक क्रिया करतो. त्या क्रियेला म्हणतात षटचक्र क्रिया.
षटचक्र क्रियेच्या साह्याने अष्टांग योगी आपल्या शरीराचा त्याग करतो. तर या षटचक्राच्या साह्याने अष्टांग योगी काय करतो नेमकं, की त्याच्या प्राणाला वेगवेगळ्या चक्रातून वर वर उचलत, आता हे आपण अष्टांग योगी नाही आहे किंवा आपल्याला याची डिटेल माहिती नाही म्हणून नेमकं सांगता येणार नाही की नक्की हा करतो कसा. फक्त इथे आपल्याला भागवत आणि गीतेमध्ये काय वर्णन दिलं त्याच्यानुसार आपण बघूया की हा अष्टांग योगी काय करतो, षटचक्र योगाच्या साह्याने आपल्या प्राणाला मूलाधार चक्रापासून, जे की सर्वात खालचं चक्र आहे, आणखीन विषयांतर होईल पण तुम्हाला सांगतो की कुठलं चक्र कमजोर आहे किंवा कुठलं चक्र जास्त प्रभुत्व आहे याचे पण काही काही लक्षणं असतात. जसं की समजा एखाद्या व्यक्तीला काम भावना जास्त असेल तर त्याच्या मूलाधार चक्रामध्ये समस्या आहे असं म्हटलं जातं. तर या योग पद्धतीच्या साह्याने पण चक्रशुद्धी वगैरे केली जाते, पण तो वेगळा विषय आहे, आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाही. तर हा षटचक्र क्रिया योगाच्या साह्याने अष्टांग योगी शरीराला सोडतो. शरीर सोडताना तो काय करतो, आपल्या प्राणाला खालच्या चक्रांमधून वर वर घेऊन येत येत येत, म्हणजे मूलाधार चक्रापासून स्वाधिष्ठान चक्र, मग मणिपूरक, अनहत, आज्ञाचक्र. आज्ञाचक्र म्हणजे दोन्ही भुवयांच्या मध्ये जे चक्र आहे तिथे तो प्राणाला घेऊन येतो. आणि मग जेव्हा त्याच्यासाठी वेळ काळ सर्व काही अनुकूल असतं, मग तिथून ब्रह्मरंध्रावरती आपल्या प्राणाला घेऊन कवटीला फोडून आत्म्याला शरीराच्या बाहेर काढतो आणि ब्रह्मज्योतीची प्राप्ती करतो. तर हे एक अष्टांग योगीचं शरीर सोडण्याचं प्रकार आहे. तर इथे भ्रोरमध्ये प्राणम आवेश सम्यक हे त्याच्या अष्टांग योगाच्या साधनेचं वर्णन आहे, षटचक्र योगाचं. पण पूर्ण वर्णन नाही, ते पुढच्या श्लोकांमध्ये येईल, पण मी तुम्हाला सांगितलं. आणि भक्त्या युक्तो म्हणजे त्याच्या साधनेमध्ये भक्ती पण आहे, अशी सर्वांना भक्ती लागतेच. याचा अर्थ हा व्यक्ती योगमिश्र भक्त आहे. भक्ती मुख्य आहे पण योगाचा पण अवलंब करतोय, कारण प्राणांना भुवयाच्यामध्ये स्थिर करतोय. जर प्रयाण काले मृत्यूच्या समयी भक्त्या युक्तो भक्तीच्या सहाय्याने अचल मनाने, म्हणजे भक्तीचा पण उपयोग केला आणि मनाला अचल केलं, प्राणाला दोन्ही भुवयांच्या मध्ये स्थिर केलं. दोन्ही भुवयाच्या मध्ये प्राणाला कशाला स्थिर केलं, त्याने योगाच्या सहाय्याने, अष्टांग योगाच्या सहाय्याने. असं करून जर एखाद्या अष्टांग योगीने माझं स्मरण केलं, अनुस्मरित शब्द कुठे आला, अनुस्मरित मागच्या श्लोकामध्ये आहे, तुम्हाला मी परत सांगतो. जर अशा पद्धतीने जर त्याने शरीर सोडलं तर मग त्याला काय होतं, सतम परम पुरुषम उपैती दिव्यम, त्या योगमिश्र साधकाला परम पुरुषाची प्राप्ती होते, म्हणजे मोक्षाची प्राप्ती होते, म्हणजे भगवंतांची प्राप्ती होते. आता कुठल्या प्रकारच्या भगवंतांच्या धामाची प्राप्ती होती आपण पुढे बघूया. इथे फक्त एवढं लक्षात ठेवा की 10व्या श्लोक नंबर 9 ते 13 मध्ये योगमिश्र साधकाचं वर्णन आहे. योगमिश्र कारण की तो अष्टांग योग आणि भक्ती दोन्हीचा पण साधना करतोय. याची जरी भक्ती प्रमुख असली तरी तो अष्टांग योगाचा उपयोग करतोय. अष्टांग योगाच्या सहाय्याने तो आपल्या प्राणवायूला नियंत्रित करून दोन्ही भुवयाच्या मध्ये आज्ञाचक्रावरती घेऊन येतो. भक्तीच्या सहाय्याने तो भगवंतांचं स्मरण करतो आणि या स्थितीमध्ये जर त्याने शरीराला सोडलं तर मग त्याला भगवंतांची प्राप्ती होते. तर भगवंतांची प्राप्ती कशी होते तर तुम्हाला वाटलंच मी ते सांगतो. आता हा अष्टांग योगी नाही आहे, हा योगमिश्र भक्तिमिश्र अष्टांग योगी आहे, किंवा काय म्हणतात त्याला, योगमिश्र भक्त आहे. मुख्यतः हा भक्त आहे पण याच्यामध्ये अष्टांग योगाचं थोडंसं मिश्रण आहे. म्हणून हा ब्रह्मज्योतीमध्ये जाणार नाही, हे लक्षात ठेवा. ब्रह्मज्योतीला अष्टांग योगी प्राप्त करतात किंवा ज्ञानयोगी प्राप्त करतात, पण हा अष्टांग योगी नाही, हा योगमिश्र भक्त आहे. म्हणून हा भगवंतांच्या धामाची प्राप्ती करेल, कारण याच्या साधनेमध्ये भक्ती प्रमुख आहे किंवा मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून याला भगवंताच्या धामाची प्राप्ती होईल, परंतु याला भगवंतांशी संबंध मिळणार नाही आहे, कारण संबंध मिळण्यासाठी शुद्ध भक्ती लागते. तर याच्या भक्तीमध्ये योगाचं मिश्रण असल्यामुळे हा व्यक्ती भगवंतांच्या धामाची प्राप्ती करेल, परंतु भगवंतांशी संबंध निर्माण करू शकणार नाही. जसं की दास्यरस, साख्यरस असा संबंध हा योगमिश्र भक्त निर्माण करू शकणार नाही. कारण इथे श्लोकामध्ये सांगितले ना बघा, 10व्या श्लोकाच्या शेवटच्या ओळीत सांगितलंय, सतम परम पुरुषम उपैती दिव्यम, की तो काय परम किंवा दिव्य पुरुषाची प्राप्ती करतो.
दिव्य पुरुषाची प्राप्ती करतो म्हणजे भगवत धामाची प्राप्ती करतो. याच्यामध्ये गोष्टी काय लक्षात ठेवायची की साधारण अष्टांग योगीसारखा हा ब्रह्मज्योतीमध्ये जात नाही, परंतु शुद्ध भक्तासारखा याला भगवंतांशी संबंध पण निर्माण होत नाही. हा भगवत धामामध्ये जातो फक्त. जसं की याला आपण सालोक्य मुक्ती म्हणू शकतो. आणखीन याचे भगवंतांबद्दलच्या भावना पूर्णपणे विकसित होत नाहीत. इथपर्यंत कोणाला काही प्रश्न आहे? फक्त इथे एवढं लक्षात ठेवा, हा योगमिश्र भक्त आहे, कारण याच्यामध्ये भक्ती आणि अष्टांगयोग दोन्ही आहे. अष्टांगयोगाच्या सहाय्याने प्राणवायूला नियंत्रित करून आज्ञाचक्रावर घेऊन येतो, भक्तीच्या सहाय्याने भगवंतांचं स्मरण करतो आणि भगवत धामाची प्राप्ती करतो. हे सावंत सर, काय प्रश्न आहे? हा माताजी बोला. हां 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 तर याच्यामध्ये फरक काय आहे? तो अष्टांगयोगी आणि हा अष्टांगयोगी वेगळा. ॲक्च्युली या 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 श्लोकामध्ये जो अभ्यास करतोय याला अष्टांगयोगी म्हणत नाहीत, याला योगमिश्र भक्त म्हणतात. म्हणजे हा प्रमुख भक्तच आहे, परंतु मिश्रण योगाचे. आणि तिथे जो आपण अष्टांगयोगाचा 6व्या अध्यायात अभ्यास केला तो केवळ त्याला अष्टांगयोगी म्हणतात. दोघांमध्ये फरक एवढाच आहे की त्याच्या साधनेमध्ये अष्टांगयोग जास्त होता, भक्ती कमी होती. याच्या साधनेमध्ये भक्ती खूप जास्त आहे, अष्टांगयोग खूप कमी आहे. म्हणून भक्ती कमी जास्त असल्यामुळे त्याचं मिळणारं जे ध्येय आहे ते बदलतं किंवा मिळणारं स्थान आहे ते बदलतं. दोघंही अष्टांगयोगी नाही आहेत. एक अष्टांगयोगी आहे, एक योगमिश्र भक्त आहे. भक्तच आहे पण योगमिश्र आहे. आता कळलं? हां तर हे आपण 10व्या श्लोकाचं वर्णन ऐकलं. तर अशा पद्धतीने जर त्याने शरीर सोडलं तर त्याला भगवंतांच्या धामाची प्राप्ती होते. परंतु शरीर सोडताना त्याने कोणाचं तरी स्मरण केलं पाहिजे. मग आता स्मरण करण्यासाठी त्या व्यक्तीचे गुण माहीत असली पाहिजे. समजा आपल्याला सांगितलं की तुम्ही झाडाचं स्मरण करा किंवा झाडाचं चिंतन करा, तर आपल्याला हे माहीत असतं की झाडाची पाने हिरव्या रंगाची आहेत किंवा झाडाची उंची एवढी आहे, झाडाला ही फुले आहेत. या गोष्टीवर आपण चिंतन करू शकतो. तसंच याला सांगितलं की भगवंतांचं स्मरण कर, हा योगमिश्र भक्ताला सांगितले. हा पूर्णपणे शुद्ध भक्त नाही आहे. तर भगवंतांचं स्मरण करण्यासाठी त्याला भगवंतांचे काही गुण माहीत असले पाहिजे. तर भगवंतांच्या कुठल्या गुणांवरती तो स्मरण करतो त्या गुणांचं वर्णन श्लोक नंबर 9 आहे. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. श्लोक नंबर 9 त्यांच्या भगवंतांच्या या गुणाचं वर्णन आहे. आत्तापर्यंत आपण काय बघितलं की हा व्यक्ती योगमिश्र भक्त आहे, शुद्ध भक्त पण नाही आणि अष्टांगयोगी पण नाही आहे. कारण की इथे भक्त्या युक्तो असा शब्द आला आहे, म्हणजे भक्ती आहे त्याच्यामध्ये. आणि योग बलेन भ्रुवोरमध्ये असा पण शब्द येतो, म्हणजे हा अष्टांगयोगाचा पण अवलंब करते. म्हणजे हा मिश्र व्यक्ती आहे, ना अष्टांगयोगी आहे ना शुद्ध भक्त, योगमिश्र भक्त आहे. आणि हा भ्रुवाच्या मध्ये पाळणांना स्थापित करतो. त्या स्थापन करण्याच्या पद्धतीला षटचक्र क्रियायोग म्हणतात. त्याचं वर्णन अष्टांग योगा त्यांच्या मार्गामध्ये असेल. आणि अशा पद्धतीने केल्यावरती तो भगवंतांच्या धामाची प्राप्ती करतो, परंतु भगवंतांशी संबंध रस निर्माण करू शकत नाही, कारण त्याची भक्ती थोडीशी मिश्र आहे म्हणून. आणि अशा पद्धतीने शरीर सोडताना मग त्याला भगवंतांचं स्मरण करायचं आहे ना. आता भगवंतांचं स्मरण करण्यासाठी मग त्याला भगवंतांच्या काही गुणांची माहिती असली पाहिजे. कशावर? तर वडाच्या झाडाचं स्मरण करा म्हटलं तर वडाच्या झाडाचं काहीतरी माहिती पाहिजे ना. याला अनुस्मरेदिह, मृत्यूच्या वेळेस त्याला स्मरण करायचं आहे. मग स्मरण करताना त्याला माहीत असलं पाहिजे, त्या व्यक्तीचे काहीतरी गुण माहीत असले पाहिजे. तर त्या गुणाचं वर्णन श्लोक नंबर 9 आहे. 10 त्याला शरीर सोडताना ज्या व्यक्तीचं स्मरण करावं लागतं ते स्मरण करण्यासाठी काहीतरी त्या व्यक्तीबद्दल माहीत असलं पाहिजे. ती माहिती श्लोक नंबर 9 दिली आहे. आणखीन आचार्यांनी काही वेगळं स्पष्टीकरण दिलं का? हां, तर त्या भगवंतांचे कोणते गुण आहेत ते आपण बघूया. कोणत्या कोणत्या गुणाचं स्मरण करायचं. भगवंतांचा पहिला एक गुण दिला आहे कवी. तर आत्तापर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा काही कन्फ्युजन आहे? हा अष्टांगयोगी नाही आहे, हा योगमिश्र भक्त आहे, म्हणून याचं गंतव्यस्थान वेगळं. इथपर्यंत कोणाला काही प्रश्न आहे षटचक्र क्रियायोगमध्ये?
योगमिश्र भक्तीमध्ये. ठीक आहे, तुम्ही बोलत नाही म्हणजे तुम्हाला प्रश्न नाही आहे. हां, तर मग आता 10वा श्लोक समजला आपल्याला. आपण 9व्या श्लोकाकडे मागे येतोय की याला स्मरण करायचं आहे. तर स्मरण करण्यासाठी त्याला भगवंतांच्या काही गुणाची माहिती असली पाहिजे. जसं की वडाच्या झाडाचं स्मरण करायचं, वडाच्या झाडाबद्दल काही माहीत पाहिजे ना. तर हा व्यक्ती काय स्मरण करण्यासाठी काय जाणतो की कवी आहेत, भगवंत कवी आहेत. तर कवीचा अर्थ आपल्या नेहमीच्या वापरण्यामध्ये लेखक असा होतो, परंतु इथे कवीचा अर्थ तसा नाही. म्हणजे जिथेही शास्त्रामध्ये कवी हा शब्द येईल ना, तर कवीचा अर्थ तिथे जाणणारा असा घेतला जातो. म्हणून कवी म्हणजे जो सर्व काही जाणतो. किंवा तुम्ही भागवतामध्ये, गीतेमध्ये कुठे पण कवी जर हा शब्द आला ना, तर कवीचा अर्थ विद्वान किंवा जाणकार असा होतो. तर जो आपला नेहमीचा अर्थ आहे तो नाही. त्याच्यामुळे भगवंतांचा एक गुण आहे कवी. त्याच्या आधी प्रभुपाद काय म्हणतात ते बघूया आपण तात्पर्यामध्ये. कारण काय या गुणांचं वर्णन केलं त्याच्यासाठी पण प्रभुपाद सांगतात की या श्लोकात म्हणजे श्लोक नंबर 9च्या तात्पर्यामध्ये पान नंबर 306 मध्ये प्रभुपाद म्हणतात, या श्लोकात भगवंतांच्या चिंतनाच्या पद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे. की त्या व्यक्तीला चिंतन करायचं ना शेवटी. मग ते चिंतन करण्यासाठी माहीत असलं पाहिजे कोणत्या गुणाचं चिंतन करायचं. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की भगवंत हे निराकार किंवा शून्य नाहीत. जसे प्रभुपाद परत मग भक्तीकडे तात्पर्य घेऊन येतात की जर कुणाचं चिंतन करायचं तर त्या व्यक्तीचे काहीतरी गुण असले पाहिजे. त्याचा रंग असा आहे, त्याच्यामध्ये हे वैशिष्ट्य आहेत. पण निराकाराचं कसं चिंतन करणार? निराकार आहे, त्याच्यामध्ये काही गुणच नाही. याचा अर्थ भगवंत काय म्हणतात की याचा अर्थ असा होतो की परमसत्य हे मुख्य स्वरूपात निराकार नाही आहे. कारण निराकारावरती कसं ध्यान करणार? परंतु कृष्ण किंवा राम यांचं ध्यान करा असं जर सांगितलं तर ते करणं शक्य आहे. म्हणून प्रभुपाद म्हणतात सर्वप्रथम भगवंत हे पुरुष आहेत. पुरुष म्हणजे व्यक्तिमत्व आहे. आपण राम किंवा कृष्ण या पुरुष रूपांचे चिंतन करतो आणि मनुष्य राम चिंतन करो अथवा कृष्ण चिंतन करो ते कसे दिसतात याचे वर्णन भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये आले आहे. आता हे अष्टांग योगीच्या पद्धतीने वर्णन आहे. आपण तर भगवंतांच्या श्यामसुंदर रूपाचं वर्णन करतो, परंतु त्याची थोडीशी भक्ती मिश्र आहे ना, तो या पद्धतीने चिंतन करतो भगवंतांचं. तर त्याच्यामध्ये तो भगवंतांच्या या गुणांवरती चिंतन करतो. पहिला गुण आहे कवी. कवी म्हणजे जो सर्व काही जाणणारा. कवी म्हणजे इथे लेखक नाही आहे. नंतर तो भगवंतांच्या दुसऱ्या गुणाचं चिंतन करतो पुराणम. पुराण म्हणजे जो सर्वात जुना आहे. जुनाचा अर्थ म्हातारा असं नाही. जर तुम्ही पाश्चात्य देशातले पेंटिंग किंवा बघितलं तिथं विश्वराची पेंटिंग, भगवंतांची पेंटिंग कशी काढतात ती लोक की कोणीतरी खूप म्हातारा व्यक्ती आहे. कारण त्यांचा अर्थ काय होतो की जर सर्वात पहिले भगवंत आले असतील तर ते म्हातारे झाले असतील. परंतु आपल्या वैदिक ग्रंथामध्ये तसं नाही आहे. ब्रह्माजी म्हणतात ना पुराण पुरुषम नवयवनमच. जरी पुराण असले तरी ते नवयवनम आहेत, नेहमी तरुण असतात. म्हणून इथं पुराणचा अर्थ आदी असा होतो की जे सर्वांचे मूळ आहेत. या भगवंतांच्या वेगवेगळ्या गुणांवरती हा योगमिश्र भक्त स्मरण करतो. पहिला गुण आहे की कवी कसे भगवंत सगळ्या गोष्टीचं स्मरण करतात, त्यांना सर्व काही ज्ञान आहे. ते कसे पुराण पुरुष आहेत, सर्व काही त्यांच्यापासून येतं, ते सगळ्याचे आदी आहेत. जसे गीतेमध्ये पण भगवंत म्हणतात ना अहम सर्वस्य प्रभवो. किंवा ब्रह्माजी ब्रह्मसमितीमध्ये म्हणतात ईश्वर परमपुरुष ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर. ज्याचा काही आदी नाही आहे तो सगळ्याचा आदी आहे. असा हा दुसरा गुणाचा हा व्यक्ती चिंतन करतो, हा योगमिश्र भक्त. नंतर तिसरा गुण आहे अनुशासिताराम. अनुशासन. अनुशासन म्हणजे नियंत्रण करणे. जो सगळ्या सृष्टीवरती सर्वांवरती कसं नियंत्रण करतो. आता हे यांच्या साहित्यामध्ये किंवा यांच्या पद्धतीमध्ये या गुणांचं अधिक स्पष्टीकरण दिलं असेल की नेमकं तो असं आठवतो म्हणजे काय आठवतो. परंतु इथे आता गीतेमध्ये भगवंत सारांशामध्ये सांगतायत. म्हणून फक्त तो या गुणांवरती स्मरण करतो असं सांगितलं. तर डिटेलमध्ये त्यांच्याकडे त्यांच्या शास्त्रामध्ये कदाचित आणखीन वर्णन असेल. नंतर पुढचा कोणता गुण तो भगवंतांचं स्मरण करतो. एक पहिला झाला कवी, दुसरा पुराण, तिसरा अनुशासिता. चौथा गुण आहे अनोर अनियामसम, जो की अणुपेक्षा पण सूक्ष्म आहे. या भगवंतांच्या गुणाचं हा व्यक्ती चिंतन करतो. याचं स्पष्टीकरण देताना प्रभुपाद सांगतात की
भगवंत किती सूक्ष्म आहेत की जीवाच्या हृदयामध्ये पण ते प्रवेश करतात. तर या वैशिष्ट्याचा तो हा योगमिश्र भक्त चिंतन करतो. नंतर सर्वस्य धाता आराम, सगळ्यांचा तोच कोण आहे, सर्वांचं पालन पोषण करतोय, सर्वांचा आधार तोच आहे. अचिंत्य रूपम, आता अचिंत्य रूप म्हणजे सगळं काही भगवंतांबद्दल जाणणं खूप कठीण आहे. जसं की प्रभुपाद तात्पर्यामध्ये स्पष्टीकरण देताना प्रभुपाद आणि आचार्य सांगतात की कसं भगवंतांना पूर्णपणे समजणं कठीण आहे. बघा, एक व्यक्ती अशी आहे की जी अणूपेक्षा पण लहान आहे आणि त्याचवेळी सर्व काही त्याच्यामध्ये पण आहे. म्हणजे तो अणूमध्ये पण आहे आणि जग त्याच्यामध्ये, सर्व सृष्टी त्याच्यामध्ये आहे. हे किती विरोधाभास आहे. अणूपेक्षा लहान आणि सर्व सृष्टी त्याच्यामध्ये. तो सर्वत्र आहे पण तो सर्वव्यापी पण आहे आणि तो एका ठिकाणी पण आहे. जसे की याच्यामध्ये येतं ईशोपनिषदमध्ये, तो एका ठिकाणी आहे, तो चालतो पण. म्हणजे असे विरुद्ध गुण भगवंतांमध्ये सांगितले जातात. त्याच्यामुळे भगवंतांना पूर्णपणे समजणं कठीण आहे, म्हणून त्यांना इथं अचिंत्य रूपम असं म्हटलंय. तर हे कुणाला शक्य नाही आहे. भक्तीमध्ये पण भगवंतांना पूर्णपणे जाणणं शक्य नाही आणि भगवंतांना स्वतःला पण त्यांच्याबद्दल पूर्णपणे जाणणं शक्य नाही, कारण त्यांचे गुण हे वाढत राहतात. जसे की मी तुम्हाला मागच्या सत्संगामध्ये किंवा मला वाटतं गीता प्रश्न मंजुषामध्ये सांगितलं होतं की ते वेदांती श्लोक जेव्हा प्रभुपादाकडे आले आणि प्रभुपाद म्हटले की हे लहान मुलाला माहीत आहे की विठ्ठल किंवा कृष्ण परमसत्य आहे, तुम्हाला माहीत नाही. तेव्हा ती लोक बोलले पण तिला हे माहीत नाही की तो परमसत्य कसा आहे. तर प्रभुपाद बोलले ते तर भगवंतांना पण माहिती नाही. तसं भगवंतांना पूर्णपणे जाणणं शक्य नाही, ते अचिंत्य आहेत. या पण एका गोष्टीचा हा योगमिश्र भक्त चिंतन करतो. नंतर आदित्यवर्णम, आदित्यवर्णम म्हणजे जो सर्व गोष्टीला प्रकाशमान करतो असा, हे भगवंतांच्या या गुणाचा हा योगमिश्र भक्त चिंतन करते. सर्वस्य धाताराम अचिंत्य रूपम आदित्यवर्णम आणि तमसहा परस्तात. तमसहा परस्तात म्हणजे जो गुणांच्या पलीकडे आहे, जो मायादेवीचा स्वामी आहे, मायादेवीने प्रभावित होत नाही, असा अष्टांगयोगी. तर हे प्रभुपादांचं तात्पर्य आपण बघितलं. नंतर आचार्यांच्या तात्पर्यामध्ये काही वेगळं दिलं आहे का? आचार्य म्हणतात की बाबा कुठल्या तरी योगाची प्रॅक्टिस केल्याशिवाय मनाला स्थिर करणं शक्य नाही. त्याच्यामुळे भगवंत तिथं एका पद्धतीचं वर्णन करतायत, त्याचं नाव आहे योगमिश्र भक्ती. आणि मग वेगवेगळ्या गुणांचं वर्णन, कुठल्या गुणांवरती तो ध्यान करतो त्या गुणांचं वर्णन आपण इथे आता ऐकलं आहे. तमसह परस्तादचा एक अर्थ असा दिला आहे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी की जो मायाशक्तीचा स्वामी आहे, जो मायाशक्तीने प्रभावित होत नाही, जो मायेच्या पर्याय, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला आधी पण उदाहरण दिलं असेल की आपल्यामुळे सावली आहे, सावलीमुळे आपण नाही. असं कधीच होत नाही की सावली आपल्यावरती प्रभाव करते. आपल्या हालचालीनुसार सावलीची हालचाल होते, पण सावली काहीतरी आपल्यापासून स्वतंत्र करते असं कधीच होत नाही. तसे मायाशक्ती भगवंतांच्या सावलीसारखी आहे, ती भगवंतांवरती कधीच प्रभाव करू शकत नाही. नंतर इथपर्यंत जर तुम्हाला बघा बेसिकली काय आहे, श्लोक नंबर 8 ते 13 मध्ये मन स्थिर करण्याची आणि मोक्षप्राप्ती करण्याची एक वेगळी पद्धत आहे, त्याचं वर्णन भगवंत करतायत. त्या पद्धतीचं नाव आहे योगमिश्र भक्ती. हा अष्टांगयोगी पण नाही आहे आणि शुद्ध भक्त पण नाही आहे, कारण याच्यामध्ये दोन्ही साधना आहेत आणि भक्ती जास्त आहे पण अष्टांगयोग पण आहे. तर मग हा व्यक्ती कसं षटचक्र योगाच्या साहाय्याने प्राणाला आग्या चक्रावरती घेऊन येतो, मग भगवंतांचं स्मरण करतो आणि त्यांच्या धामाची प्राप्ती करतो, जरी रस निर्माण नाही करू शकला तरीही. तर मग त्याला स्मरण करण्यासाठी काही गुण माहीत असले पाहिजे. तर त्या गुणांचं वर्णन श्लोक नंबर 9 मध्ये दिले, जसे की कवी, पुराणम, अनुशासिताराम, तमसा परस्तात, आदित्यवर्णम, या गुणांवरती हा व्यक्ती स्मरण करतो. तर हे प्रभुपादांचं आपण श्लोक नंबर 9चं तात्पर्य बघितलं. श्लोक नंबर 10चं प्रभुपादांचं तात्पर्य आपण बघूया. प्रभुपाद काय म्हणतात, श्लोक नंबर 10 तुमच्याकडे जर असेल तर पान नंबर 307 मध्ये बघा. या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले की मृत्यूसमयी मनाला भक्तिभावाने भगवंतांच्या ठाई एकाग्र करणे आवश्यक आहे. आता हे बघा दुसरी ओळ, जे लोक योगाभ्यास करीत आहेत त्यांना प्राणवायूला दोन्ही भुवयामध्ये स्थिर करण्यास सांगितण्यात आले आहे. हे त्यांची शरीर सोडण्याची पद्धत आहे, ही भक्तियोगाची पद्धत नाही आहे, ही योगमिश्र भक्ताची पद्धत आहे.
या ठिकाणी षटचक्र योगाभ्यास सूचित करण्यात आला आहे. षटचक्र योगाभ्यास कशाने सूचित होतो? आज्ञाचक्रावरती प्राणवायूला घेऊन येणे या वाक्याच्या साहाय्याने समजतं की हा व्यक्ती षटचक्र क्रिया योग करतोय, कारण भक्तियोग असं करत नाही. आणि अष्टांग योगी जरी अशा पद्धतीने करत असला, त्याचं वर्णन जास्त कन्फ्युजन नको व्हायला, पण त्याच्यामध्ये भक्तीचं वर्णन येत नाही, कारण त्यांची भक्ती एवढी कमी असते की भक्तीचं सांगितलं जात नाही की हा भक्तीने मनाला स्थिर करतोय. पण ते भक्ती पण प्रमुख आहे, म्हणून हा योगमिश्र भक्त आहे. षटचक्र योगामध्ये 6 चक्रावर ध्यान केंद्रित केले जाते. पण प्रभुपाद परत एक आपल्याला कुणाला असं वाटेल की मग मी पण ही पद्धत करू का षटचक्र क्रिया योगाची, तर प्रभुपाद त्याच्यासाठी पान नंबर 307 मध्ये या तात्पर्यात पुढे काय सांगतात बघा. विशुद्ध भक्त या प्रकारचा योगाभ्यास करत नाही. शुद्ध भक्तांसाठी किंवा आपल्यासाठी योग पद्धती नाही आहे, योगमिश्र भक्तासाठी हा मार्ग आहे. परंतु इथे वर्णन आहे म्हणून स्पष्टीकरण दिले. जसे की गीतेमध्ये सगळ्याच मार्गाचं वर्णन आहे, परंतु निष्कर्ष काय आहे? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. शुद्ध भक्ती हा निष्कर्ष आहे, परंतु इथे योगमिश्र भक्तीचं वर्णन आहे. प्रभुपाद काय सांगतात? परंतु सदैव कृष्ण भावनेमध्ये युक्त असल्यामुळे भगवंतांच्या कृपेने त्याला अंतकाळी भगवंतांचे स्मरण होते. हे शुद्ध भक्तांसाठी. शुद्ध भक्ताला षटचक्र क्रिया योग प्राणाला भुयांच्या मध्ये घेऊन येण्याची गरज नाही. आयुष्यभर केलेल्या भक्तीच्या साह्यानेच त्याला आपोआप स्मरण होतं. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त अकल्यवरम असं प्रभुपाद सांगतात. म्हणून आपल्यासाठी ही पद्धती नाही आहे, परंतु असं करणारे लोकांचा एक ग्रुप आहे, त्यांच्या मार्गाचं वर्णन इथे दिलं आहे. तर आणखी प्रभुपाद एक चांगलं वाक्य लिहितात. कुठे गेलं ते? मराठीवाल्यांनी मराठी भाषांतरामध्ये सांगितलं नाही वाटतं. हां बघा प्रभुपाद, परंतु सदैव कृष्ण भावनेमध्ये युक्त असल्यामुळे भगवंतांच्या कृपेने त्याला अंतकाळी भगवंतांचे स्मरण होते. 14व्या श्लोकात याचे वर्णन करण्यात आले आहे. पुढे जो बघा श्लोक नंबर 8 ते श्लोक नंबर 9 ते 13 हे योगमिश्र भक्तीचं वर्णन आहे, परंतु 14व्या श्लोकामध्ये शुद्ध भक्तीचं वर्णन येईल. तिथे आपल्याला कळेल की शुद्ध भक्त असे क्रिया करत नाही. षटचक्र योग किंवा चक्रांना स्थिर करणे वगैरे हे शुद्ध भक्तीमध्ये करण्याची गरज नाही. म्हणून प्रभुपाद म्हणतात की तुम्ही तात्पुरतं थांबा, इथे वर्णन जरी योगमिश्र भक्तीचं असलं तरी शुद्ध भक्त कसं करतो त्याचं वर्णन 14व्या श्लोकात येईल. तिथपर्यंत योगमिश्र भक्तीचं वर्णन आहे. या श्लोकातील योग बलेने या शब्दाचा विशिष्ट प्रयोग महत्त्वपूर्ण आहे, कारण योगाभ्यासाचे म्हणतो कुणालाही अचानक मृत्यूसमयी भगवंतांचे स्मरण होऊ शकत नाही. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. बघा तुम्हाला मी आता जर जास्त तत्त्वज्ञान जरी वाटत असेल तुम्हाला परत क्लॅरिफाय करतो. श्लोक नंबर 8 मध्ये भगवंत बोलले होते की मन एका ठिकाणी स्थिर झालं पाहिजे, चेतसा नान्यगामिना. परंतु मन स्थिर करणं एवढं सोपं नाही, तर त्याच्या वेगवेगळ्या पद्धत आहेत. तर त्या वेगवेगळ्या पद्धतीपैकी एका पद्धतीचं वर्णन भगवंत श्लोक नंबर 9 ते 13 मध्ये करतात. त्या मार्गाचं नाव आहे योगमिश्र भक्ती. योगमिश्र भक्ती ही प्राधान्यभूत भक्ती आहे. हा अष्टांग योगी पण नाही आहे आणि शुद्ध भक्त पण नाही आहे. याची भक्ती प्रमुख आहे, पण याच्या साधनेमध्ये अष्टांग योग पण आहे. हे आपल्याला कशावरून कळलं की तो भुवयांच्या मध्ये प्राणाला स्थिर करतोय, जे आपण शुद्ध भक्तीमध्ये करत नाही. म्हणजे याच्या भक्तीमध्ये योगाचं मिश्रण आहे. आणि भक्ती प्रमुख आहे कशावरून कळते? भक्त्या युक्तो, तो भक्तीने पण युक्त आहे. मग असा व्यक्ती प्रयाणसमयी भगवंतांचं स्मरण करून आपल्या प्राणाला शरीरातून बाहेर काढतो आणि भगवंतांच्या धामाची प्राप्ती करतो. परंतु जरी धाम प्राप्त झालं तरी भगवंतांशी संबंध निर्माण होत नाही, कारण त्याची शुद्ध भक्ती नाही आहे. आणि मृत्यूच्या समयी भगवंतांचं स्मरण करण्यासाठी भगवंतांचे काही विशिष्ट गुण माहीत असणे आवश्यक आहे. ही त्यांची चिंतनाची पद्धत आहे. मग त्या चिंतनासाठी तो भगवंतांच्या कोणत्या गुणांचं स्मरण करतो? भगवंत कसे कवी आहेत, कसे नियंता आहेत, कसे पुराण आहेत, कसे अणुपेक्षा पण सूक्ष्म आहेत, कसे पालनकर्ता आहेत, कसे मायातीत आहेत, या चिंतनांवरती तो साधना करतो आणि या साधनेच्या साहाय्याने तो भगवंतांचं स्मरण करतो. आणि अशा पद्धतीने तो आपल्या शरीराचा त्याग केल्यावरती भगवत धामाची प्राप्ती करतो. परंतु भक्तांना हे करण्याची गरज नाही आहे. हे शुद्ध भक्तीचा मार्ग नाही आहे. तर आता मला सांगायच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न आहे? जास्त कन्फ्युजन झालं? नाही आहे ना सावंत सर? हां, तर हा साधक कुठल्या मार्गाचा आहे?
प्राधान्यभूत पण कुठली? हां, तर याचं नाव आहे योगमिश्र भक्त. हा योगमिश्र भक्त आहे. त्याच्या प्रकार प्राधान्यभूतमध्ये 3 प्रकार आहेत: कर्ममिश्र, योगमिश्र, ज्ञानमिश्र. हा योगमिश्र आहे. कोण सांगेल योगमिश्र आहे कशावरून ओळखला आपण? फक्त हँड रेज करा. आणखीन बाकीच्यांना? कावेरी माताजी तुम्ही सांगा, कशावरून कळलं योगमिश्र आहे? हां, पण या श्लोकामध्ये कुठल्या शब्दावरून कळलं की याच्या साधनेमध्ये योगाचं अंग योग पण भक्तयुक्त? हां, भक्तयुक्त भक्तीचं झालं, पण अष्टांग योग पण तो करतोय कुठं कुठं कसं कळेल? हां, बरोबर. भुवयामध्ये प्राण घेऊन येण्याचं आपण करत नाही, हे तरी योगी लोक करतात, म्हणून तो योगमिश्र भक्त आहे. हां, कृपा तुला प्रश्न आहे का काही? हां, ओके. तर 10व्या श्लोकामध्ये योगमिश्र भक्त शरीर सोडताना कशा प्रकारे षटचक्र योगाच्या साहाय्याने आत्म्याला बाहेर आणतो आणि भक्तीच्या साहाय्याने, ज्याची भक्ती प्रमुख आहे, भगवंताच्या धामाची प्राप्ती करतो. पण त्याला चिंतन करण्यासाठी काही गुण माहीत असले पाहिजे. त्या गुणांचं वर्णन श्लोक नंबर 9 मध्ये आहे. परंतु हा मार्ग आपल्यासाठी नाही आहे, हा योगमिश्र भक्तांचा मार्ग आहे. म्हणून प्रभुपाद म्हणतात आपल्यासाठी काय वर्णन आहे ते श्लोक नंबर 14 मध्ये येणार आहे, म्हणून आपण इथे भ्रमित होण्याची गरज नाही. तर ही झाली योगमिश्र भक्ताचं वर्णन. आता आपण, तुम्हाला जर प्रश्न नसेल तर पुढे जाऊया. इथे काय काय वर्णन आहे? भगवंतांचे स्मरण कसे करावे, त्या स्मरणासाठी श्लोक नंबर 9 मध्ये काही गुण सांगितले. तर हा साधक आहे योगमिश्र भक्त. प्राधान्यभूत भक्तीचा एक प्रकार आहे ज्याचं नाव आहे योगमिश्र भक्त. मला माहिती आहे तुम्हाला खूप कन्फ्यूज होत असेल, फक्त तुम्ही एवढे जर लक्षात ठेवले की हा शुद्ध भक्त नाही, हा कोणीतरी वेगळा आहे, एवढं जरी कळलं तरी खूप भरपूर आहे. श्लोक नंबर 8 नाही म्हणता येईल, 9 ते 13 मध्ये योगमिश्र भक्तीचं वर्णन आहे. त्यांच्या विशेषणाचं वर्णन आहे. आपण याच्याबद्दल ऐकलं. याच्यामध्ये दोन्ही झाले. आता श्लोक नंबर 11 कडे आपण जात आहोत. तुम्हाला प्रश्न असला, जास्त कन्फ्युजन झालं की मध्येच तुम्ही थांबवा, पुढे जाण्यात काही अर्थ नाही समजलं. हा थोडासा किचकट वर्णन आहे, कारण भक्तीचं वर्णन नाही आहे ना, म्हणून थोडंसं किचकट वाटू शकतं. ठीक आहे, तुमचा प्रश्न नाही आहे तर आपण या पुढच्या श्लोकाकडे जाऊया. श्लोक नंबर 11, पान नंबर 307. या श्लोकाचं आपण गायन करूया. यदाक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागा यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये. हां, तर आता बघा इथे काय होतं आहे, जसं की प्रभुपाद मला वाटते तात्पर्यात सांगतील की हा श्लोक का आला, श्लोक नंबर 11वा. बघा, तुम्ही पान नंबर 308 मध्ये प्रभुपादांचं जर तात्पर्याकडे लक्ष दिलं तर हा श्लोक का बोलले, दोन्ही श्लोकामध्ये काय संबंध आहे समजून येईल. प्रभुपाद काय लिहितात? भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला षटचक्र योगाच्या अभ्यासाची शिफारस केली आहे, किंवा त्याचं वर्णन केलं. ॲक्च्युली शिफारस नाही, वर्णन केलं आहे. आता इंग्लिशच्या मराठीमध्ये ट्रान्सलेशन करताना असं झालं असेल. तर षटचक्र योग, तो आता परत प्रश्न विचारतो, कोण सांगेल कशावरून कळलं आपल्याला षटचक्र योगाचं वर्णन मागच्या श्लोकात आलं होतं म्हणून? हां, ब्रुवरमध्ये, हे लक्षात ठेवा. म्हणून प्रभुपाद म्हणतात अर्जुनाला षटचक्र योगाच्या अभ्यासाची शिफारस केली आहे. या योगाभ्यासामध्ये मनुष्याला दोन्ही भुवयांमध्ये प्राणवायूला स्थिर करावे लागते. षटचक्र योगाचा अभ्यास करावा हे अर्जुनाला माहीत नसल्याचे गृहीत धरूनच भगवंत पुढील श्लोकामध्ये या योगाचे वर्णन करतात. तर इथं समस्या काय होते की अर्जुनाला पटकन सांगितलं की भ्रुवरमध्ये प्राणाला स्थिर करायचं, चिंतन करायचं, शरीर सोडून द्यायचं. पण अर्जुनला नेमकं समजलं नाही की हे सगळं होतं कसं. तुम्ही तर एकदम पटकन वर्णन करून सांगितलं. म्हणून आता हे आचार्यांनी सांगितले की अर्जुन प्रश्न विचारते की भगवंत तुम्ही जे हे बोलले मागच्या 2 श्लोकामध्ये, मला कळलं नाही की नेमकं हा व्यक्ती करतो काय. की तुम्ही म्हणताय की
की आज्ञाचक्रामध्ये प्राणवायूला घेऊन ये, पण हे मला कळलं नाही की नेमका हा योग कुठला आहे. आता आचार्यांनी सांगितले किंवा प्रभुपादांनी तात्पर्य दिलं म्हणून आपल्याला कळलं की हा योगमिश्र भक्त आहे आणि षटचक्र क्रिया योगाच्या सहाय्याने प्राणवायूला वर घेऊन येतोय. पण अर्जुनाला पण कळलं, पण अर्जुन निमित्त आहे. की समजा आता आपण हे सगळं स्पष्टीकरण नसतं ऐकलं तर आपल्याला पण वाटलं असतं अरे भक्तीचं वर्णन करता करता अचानक हे काय आलं, भ्रुयाच्यामध्ये घेऊन. हे भ्रुयाच्यामध्ये घेऊन येणं म्हणजे काय आहे, हे कोण करतं, असं साहजिक प्रश्न मनामध्ये येणं शक्य आहे. तेच अर्जुन आपलं प्रतिनिधित्व करून अर्जुन म्हणतोय की कृष्णा हे मला कळलं नाही, हा नेमका कुठला योग आहे, भक्ती तर वाटत नाही पूर्णपणे. तुम्ही म्हणताय की भुवयाच्यामध्ये प्राणाला घेऊन यायचं आणि या योगामध्ये कशाचा जप केला जातो, हरे कृष्ण महामंत्राचा जप केला जातो का आणखीन कशाचा जप केला जातो, हे आचार्य सांगतायत. कशावरती ध्यान केलं जातं, तुम्ही मला याचं स्पष्टीकरण सांगा. म्हणून भगवंत आता याचं स्पष्टीकरण या पुढच्या काही श्लोकामध्ये अर्जुनाला देतील. बघा, श्लोक क्रमांक 9 ते 13 मध्ये योगमिश्र भक्तीचं वर्णन आहे. 9 आणि 10 मध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये ही योगमिश्र भक्ती सांगितली. परंतु अर्जुनाला नेमकं कळलं नाही की हे सगळं भानगड काय आहे, इथं भुवयांच्यामध्ये घेऊन यायचं वगैरे नेमका कुठला मार्ग आहे. म्हणून 11व्या श्लोकामध्ये अर्जुनाचं हे संभ्रमित मन लक्षात घेऊन भगवंत सांगतात की तुला कळलं नाही, पण मी तुला सांगेल की नेमकं हे होतं काय सगळं, हे आज्ञाचक्र वगैरे हे काय, हा व्यक्ती कसा करतो, हे मी तुला अर्जुन सांगणार आहे. हे मी तुला सांगणार आहे याचं वर्णन या श्लोक नंबर 11 मध्ये आहे. तर श्लोक नंबर 11 मध्ये बघा आपण शेवटची ओळ पहिल्यांदा बघूया. शेवटची ओळ आहे तत्ते पदम संग्रहेन प्रवक्षे. प्रवक्षे म्हणजे काय, कोण सांगेल? प्रभुपादांनी काय दिले प्रवक्षेचा अर्थ? तुमच्याकडे गीता असेल ना? हां, तर भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुन मी तुला सांगणार आहे. काय सांगणार आहे? संग्रहेन. संग्रहेन जरी प्रभुपादांनी वेगळा अर्थ दिला तरी आचार्यांच्या टिप्पणीनुसार मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही वाटलं तिथे लिहून घेऊ शकता की नेमकी पद्धत काय आहे हे मी तुला सांगणार आहे. की मी तुला जर बोललो ना की प्राणवायूला इथं घेऊन यायचं, षटचक्र योग करायचं, तुला कळलं नाही की मी नेमकं काय बोललो, तर मी तुला प्रवक्षे संग्रहेन मी तुला सांगणार आहे. काय सांगणार आहे? संग्रहेन सांगणार आहे. संग्रह म्हणजे, आता हे जास्त संस्कृत होईल पण तरी तुम्हाला सांगतो, सम्यक रूपेण ग्राह्यते इति संग्रह. की ज्या पद्धतीने पूर्णपणे एखाद्या गोष्टीला समजता येते किंवा मिळवता येते त्याला म्हणायचं संग्रह. किंवा इथे तुम्ही एवढं लक्षात ठेवा, संग्रह म्हणजे ही कोणती पद्धत आहे हे मी तुला अर्जुन सांगणार आहे. तुझा चेहरा मला थोडासा कन्फ्यूज वाटतोय, मी तुला प्रवक्षे संग्रहेन ही नेमकी पद्धत काय, हा षटचक्र क्रिया योगमिश्र भक्त हे काय वर्णन मी तुला बोललो हे मी तुला सांगणार आहे. आणि मी तुला आणखीन काय सांगणार आहे अर्जुन? शेवटच्या ओळीमध्ये काय? तत्ते पदम. पदमचा अर्थ तुम्हाला आठवतो? याच्या आधी आपण कधी चर्चा केली असेल तर पदमचा अर्थ आठवतो? माझा आवाज येतोय? हां, बरोबर, स्थान किंवा स्थिती. अरे वा, तुम्ही छान लक्षात ठेवलंय. तर आता अर्जुनचा कन्फ्यूज चेहरा बघून भगवंत म्हणतात की मी तुला ती पद्धत सांगणार आहे म्हणजे प्रवक्षे. काय सांगणार आहे? पद्धत. संग्रहेन म्हणजे पद्धत सांगणार आहे. आणि या पद्धतीने हे लोक काय मिळवतात ते पण तुला सांगणार आहे. तत्ते पदम, ते कशाची प्राप्ती करतात, जसं की ब्रह्मज्योतीची किंवा भगवंतांच्या धामाची, ही त्या व्यक्तीसाठी पदम आहे. ही शेवटची ओळ झाली. आता पहिल्या 3 ओळी आपण बघूया. हे थोडंसं फिलॉसॉफिकल आहे. मी तुला ही पद्धत सांगणार आहे, काय मिळवणार आहे ते सांगणार आहे. तर कशाची प्राप्ती करतात? त्याची प्राप्ती करतात ज्याला वेदविदो, वेदांना जाणणारे लोक, वदंती म्हणजे सांगतात, वेदांना जाणणारे लोक ज्याला अक्षर म्हणतात, त्या अक्षराची प्राप्ती हा योगी करतो. इथे अक्षर म्हणजे ब्रह्म आहे, ब्रह्मज्योती. किंवा योगमिश्र भक्ती म्हटलं तर भगवंताचं धाम पण होऊ शकतं, परंतु आचार्यांच्या वर्णनानुसार हा अक्षर म्हणजे ब्रह्मन आहे. किंवा प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये ओमकार सांगितले. वेदांचे जाणकार ज्याला ओमकार किंवा ब्रह्म म्हणतात. विशंती यद यतयो वीतराग. यती म्हणजे संन्यासी लोक. संन्यासी लोक ज्याच्यामध्ये वीतराग होऊन प्रवेश करतात. वीतराग म्हणजे
अज्ञानापासून मुक्त होऊन प्रवेश करतात. संन्यासी लोक कशात प्रवेश करतात तर हे ॲक्च्युली ज्ञानयोगी पण म्हणता येईल, ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करतात. आणि यद इच्छंतो ब्रह्मचर्यम चरंती, आणि याच्या प्राप्तीची इच्छा असल्यामुळे लोक ब्रह्मचर्याचं, लोक म्हटल्यापेक्षा हे साधक ब्रह्मचर्याचं पालन करतात. तर याचं मी तुला वर्णन करणार आहे. अर्जुन, मी तुला ही पद्धत सांगणार आहे, त्या पद्धतीच्या सहाय्याने काय मिळतं ते पण सांगणार आहे. हे लोक या प्राप्त होणाऱ्या गोष्टीला अक्षर असं म्हणतात, किंवा त्याचं प्रतिनिधित्व हे ओंकार आहे त्या अक्षराचं. आणि जे संन्यासी अज्ञानापासून मुक्त होतात ते संन्यासी या अक्षरामध्ये किंवा या ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करतात, आणि याच्या प्राप्तीसाठी हे लोक ब्रह्मचर्याचं पालन करतात. इथपर्यंत कोणाला काही प्रश्न आहे? नाही ना? थोडं तत्त्वज्ञान जास्त आहे. 9 आणि 10 मध्ये काय वर्णन केलं ते अर्जुनला समजलं नाही, हे भगवंताला कळलं, म्हणून भगवंत म्हणतात की मी तुला सांगणार आहे. या श्लोकामध्ये फक्त एवढे बोलले की मी तुला सांगणार आहे पद्धत आणि काय मिळतं. काय मिळतं तर अक्षर मिळतं, ते लोक त्याला अक्षर म्हणतात, आणि या अक्षरामध्ये हे संन्यासी लोक प्रवेश करतात आणि हे अक्षर मिळावं म्हणून ब्रह्मचर्याचं पालन करतात. आता कदाचित पुढच्या आणखीन काही श्लोकामध्ये हे क्लिअर होईल. प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये आपण महत्त्वाचे मला वाटते बघितले. प्रभुपाद आणखीन काय सांगतात ते आपण बघूया. श्लोक क्रमांक 11. श्लोक क्रमांक 11 मध्ये प्रभुपाद तात्पर्यात मध्ये काय सांगतात बघा. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला षटचक्र योगाच्या अभ्यासाची शिफारस केली झालं वाटते आपल्याला. भगवंत सांगतात की ब्रह्म जरी अद्वितीय असले तरी त्याला विविध, विशेष करून निर्विशेषवादी लोकांसाठी ओंकार म्हणजेच ब्रह्म असते. यद अक्षरम वेद विदो वदंती, त्यांच्या त्या ध्येयाचं वर्णन ते लोक अक्षर असं करतात, आणि त्यांच्यासाठी अक्षराचंच प्रतिनिधी ओंकार आहे, म्हणून ते लोक ओंकाराचं स्मरण करतात. जसं की अर्जुन म्हटला ना की मग हे लोक कशाचा जप करतात, तर ते लोक ओंकाराचा जप करतात. हे थोडंसं तुम्हाला किचकट वाटेल, याच्यानंतरचं हे नेहमीचं स्पष्टीकरण आहे. तर या श्लोक नंबर 11च्या दुसऱ्या उतार्यामध्ये प्रभुपाद ब्रह्मचर्याचं महत्त्व सांगतात. तर मला सांगा, अष्टांग योग आणि ज्ञानयोगामध्ये ब्रह्मचर्य कसं पाहिजे? पूर्ण ब्रह्मचर्य पाहिजे का भक्तीसारखं ब्रह्मचर्य चालतं? हे महत्त्वाचं बघा. भक्तीमध्ये अष्टांगयोग आणि ज्ञानयोगात हा फरक आहे की त्यांच्या साधनेमध्ये पूर्ण ब्रह्मचर्य लागतं, म्हणून ते लोक संन्यास घेतात. परंतु भक्ती इतकी सहज सोपी आहे की जरी व्यक्तीच्या मनामध्ये किती जरी काम इच्छा असल्या तरी तो भक्तीचा स्वीकार करू शकतो. परंतु अष्टांग आणि ज्ञानयोगाचं असं नाही आहे, तो पूर्णपणे त्याला ब्रह्मचर्याचं पालन करावंच लागतं त्याच्या साधनेमध्ये. भक्तीमध्ये असं नाही, कारण भक्ती स्वतःच त्या व्यक्तीच्या इच्छापासून शुद्धीकरण करते. परंतु असं जरी असलं तरी सगळ्याच आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करण्यासाठी ब्रह्मचर्याचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे ब्रह्मचर्याचं आता हे विषय सहसा जास्त कोणी चर्चा करत नाही, कारण नवीन लोकांना हे सांगितलं थोडंसं ऐकायला कठीण वाटतं, आणि पूर्ण समाज ज्याच्या मागे आहे त्याच्या विरुद्ध बोलणं थोडंसं लोकांना परत भक्तीपासून दूर घेऊन जाईल. परंतु भक्तीमध्ये पण ब्रह्मचर्याचं जेवढं शक्य आहे तेवढं पालन केलं पाहिजे, कारण त्याच्यामुळे व्यक्तीच्या हृदयामध्ये शुद्धता येते, मन केंद्रित व्हायला मदत होते. ब्रह्मचर्याचे बरेच फायदे आहेत. परंतु ठीक आहे, आपण 100% जरी नाही करू शकलो तरी एवढं असं नाही म्हटलं पाहिजे की अरे भक्तीमध्ये काही पण चालतं, असं नाही चालत. भक्ती शुद्ध करते, पण जर आपण स्वतः जर अशा गोष्टीचं पालन केलं तर भक्तीला आणखी सहाय्य होईल ना. जरी अष्टांगयोगी आणि ज्ञानयोगी लोकांना पूर्णपणे करावं लागत असलं आणि भक्तीमध्ये असं नसलं तरीही. त्याच्यामुळे या ब्रह्मचर्यावरती तुम्ही कोणाचे पण लेक्चर ऐका, सगळ्याच क्लासेसमध्ये सगळ्याच पंथाचे लोक, ज्ञानयोगी, अष्टांगयोगी, अद्वैतवादी, द्वैतवादी, मायावादी, सगळेच लोक ब्रह्मचर्याचं महत्त्व सांगतात. इवन क्रीडा क्षेत्रातील लोक पण सांगतात की बाबा मनाला स्थिर ठेवण्यासाठी, शरीराला सदृढ ठेवण्यासाठी ब्रह्मचर्याचं पालन हे ब्रह्मचर्य शरीराला, मनाला, अध्यात्माला सगळीकडेच मदत करते. परंतु जरी आपण त्या पूर्ण शुद्ध स्तरावर नसलो तरी जेवढं शक्य आहे तेवढं
पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण भक्ती खूप खूप श्रेष्ठ आहे, आपोआपच व्यक्तीला आपोआप या गोष्टीपासून दूर घेऊन जाते. परंतु आपल्याला हे लायसन्स नाही आहे की आपण भक्तीचा दुरुपयोग करायचा. म्हणून प्रभुपाद या मुद्द्यावरती भर देताना हा उतारा सांगतायत. जस्ट एक तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी माहिती आहेत, परंतु परत ऐकण्यासाठी मी वाचतो. वैदिक संस्कृतीमध्ये विद्यार्थ्याला बालपणापासूनच ओंकाराचे उच्चारण आणि ब्रह्मचर्य व्रताचे पालन करीत आध्यात्मिक गुरुसोबत राहून निर्विशेष ब्रह्माचे ज्ञान प्राप्त करण्यास शिकवले जाते. हे निर्विशेष ब्रह्मवादी लोकांची साधना आहे. गुरुकुलमध्येच त्या मुलाला ब्रह्मचर्य शिकवलं जातं, ओंकाराचं उच्चारण कसं करायचं शिकवलं जातं आणि त्या साधनेच्या सहाय्याने निर्विशेष ज्योतीची प्राप्ती कशी करायची हे त्याच्या आयुष्याचं ध्येय बनवलं जातं. जरी आपण निर्विशेष ब्रह्मज्योतीची प्राप्ती जरी नसेल करत किंवा कुठलाही मार्ग असू द्या, परंतु सर्वांसाठीच ब्रह्मचर्य ही चांगली गोष्ट आहे. प्रभुपाद काय म्हणतात, विद्यार्थ्याच्या आध्यात्मिक जीवनातील प्रगतीकरिता असे प्रशिक्षण अत्यंत आवश्यक असते, परंतु सद्यस्थितीत असे ब्रह्मचर्य जीवन मुळी शक्य नाही. जगाची सामाजिक रचना इतकी बदलली आहे की विद्यार्थी जीवनाच्या प्रारंभापासूनच ब्रह्मचर्याचे पालन करणे अशक्य आहे. आता हे तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही आहे. सगळे प्रसार माध्यमं, मोबाईल, टी व्ही किंवा आजूबाजूचं वातावरण असं झालं की जर कुणाला आपण बोललं की ब्रह्मचर्याचं पालन करा तर ते लोक हसतील की बाबा हे कुठल्या आदिमानवाच्या युगातले आले. परंतु हे सत्य आहे. सगळ्याच मार्गासाठी, सगळ्या साधनेसाठी, भौतिक गोष्टीसाठी पण ब्रह्मचर्याचं पालन करायला पाहिजे. पण प्रभुपाद सांगतात की बाबा सध्या वातावरण असं झालं आहे की अशक्य झाल्या आहेत ह्या गोष्टी. नंतर प्रभुपाद काय म्हणतात, सर्व जगभर ज्ञानाच्या विविध क्षेत्रापर्यंत अनेक संस्था आहेत, परंतु विद्यार्थ्यांना ब्रह्मचर्य व्रताचे प्रशिक्षण देण्याकरता एकही मान्यप्राप्त संस्था नाही. जे सगळ्यात महत्त्वाचे तेच कोणी शिकवत नाही. ब्रह्मचर्याचे पालन केल्याविना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करणे अत्यंत कठीण असते. कारण काम भावना ही एवढी स्ट्रॉंग आहे की सगळं चिंतन तिकडेच घेऊन जाते. म्हणून जरी भक्तीमध्ये आपल्याला मुभा असली तरीसुद्धा आपण हळूहळू प्रयत्न केला पाहिजे, एकदम शक्य नाही. मग प्रभुपाद परत बघा काय सांगतात की भक्ती किती चांगली आहे की बाबा हे सगळं शक्य नाही, 100% ब्रह्मचर्य शक्य नाही. मला सांगा 100% ब्रह्मचर्य शक्य नाही, मग कुठले मार्ग शक्य नाहीत आता? अष्टांग योग आणि ज्ञान योग. कारण 100% ब्रह्मचर्य शक्य नाही. मग प्रभुपाद काय सांगतात, परंतु निराश होण्याची गरज नाही आहे. आपल्याला एक चांगला मार्ग आहे ज्याच्यामध्ये जरी आपण कमजोर असलो तरी त्या मार्गाने आपण प्रगती करू शकतो. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी उद्घोषित केले आहे. म्हणून म्हणजे काय की आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन शक्य नाही आहे म्हणून, परंतु आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून चैतन्य महाप्रभू उद्घोषित केले आहे की कलियुगासाठी भगवत साक्षात्काराच्या शास्त्रसंमत मार्ग म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कीर्तन होय. आणि या कीर्तनाव्यतिरिक्त कलियुगामध्ये भगवत प्राप्ती करण्यास इतर कोणताही मार्ग उपलब्ध नाही. कारण वातावरण अनुकूल नाही, तसेच त्या लेवलची शुद्धता ठेवण्याची लोकांची शक्यता नाही. म्हणून भक्ती सर्वश्रेष्ठ पण आहे आणि सोपी पण आहे. बघा, एक तर आपल्याला मनुष्य जीवनाचं महत्त्व कळलं पाहिजे की बाबा आपण प्राण्यासारखं जीवन नाही जगलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला हे कळलं पाहिजे की आध्यात्मिक मार्ग पण महत्त्वाचा आहे, की इथे दुःखालय मग शाश्वतम आहे. आपल्याला शाश्वत जीवनाची प्राप्ती केली पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा आपल्याला हे कळेल की बाबा इथे माझा शाश्वत निवास नाही आहे, मला इथून बाहेर पडलं पाहिजे, अशी तीव्रता जेव्हा निर्माण होईल तेव्हा व्यक्ती आध्यात्मिक गोष्टीबद्दल विचार करेल. जोपर्यंत त्याचं जीवन एकदम सुखवस्तू चालू आहे, त्याला काही समस्याच वाटत नाही आहे, त्याच्यातून बाहेर पडण्याची इच्छाच निर्माण होत नाही, तोपर्यंत कशाला तो प्रयत्न करेल. परंतु जो चिंतन केलं तर कळतं की या जगामध्ये काहीच नाही आहे. जेव्हा कळतं की इथे काही नाही, इथून बाहेर पडलं पाहिजे, मग त्याच्यासाठी तेव्हा कळेल की वेगळे मार्ग आहेत, ज्ञानयोग, अष्टांगयोग, भक्तियोग. आणि मग जेव्हा गीता वाचतो मग तेव्हा आपल्याला भक्तीचं महत्त्व कळतं की बाबा बाहेर येणं खूप महत्त्वाचं आहे, पण इतर माझ्यासाठी आता सगळे दरवाजे बंद झालेत. कारण त्यांच्यावरती एवढ्या पात्रतेच्या नोटीस बोर्ड लावून ठेवले, 100% ब्रह्मचर्य आहे का तर आत येऊ शकतं, नाही तर येऊ शकत नाही. परंतु एकच भक्ती मार्ग आहे की कुठलाच काही नोटीस बोर्ड नाही, फक्त या आणि प्रसाद घ्या, हरे कृष्णाचा जप करा. एवढी सोपी भक्ती आहे. तर असं प्रभुपादांनी इथे वर्णन केलं आहे. तर हा श्लोक काय होता, श्लोक नंबर
9 आणि 10मध्ये षटचक्र योगमिश्र भक्ताचं वर्णन आहे, जो षटचक्र योगाच्या सहाय्याने शरीर सोडून भगवत धामाची प्राप्ती करतो. अर्जुनाला नेमकं हे सगळं काय इतकं सारांशामध्ये समजलं नाही, म्हणून भगवंत श्लोक नंबर 11मध्ये म्हणतात की अर्जुन, मी तुला स्पष्टीकरण देईल. काय स्पष्टीकरण देईल? ही पद्धत पण तुला सांगेल आणि त्यांना काय मिळतं हे पण सांगेल. हे लोक त्या ब्रह्माची प्राप्ती करतात, हे लोक त्याला ब्रह्म असे म्हणतात आणि त्याला प्रतिनिधी म्हणून ओंकाराच्या स्वरूपामध्ये ते जाणतात. आणि अशा पद्धतीचे हे संन्यासी लोक या ब्रह्ममध्ये प्रवेश करतात आणि या ब्रह्माच्या प्राप्तीसाठी हे लोक ब्रह्मचर्याचं पालन करतात. म्हणून प्रभुपादांनी ब्रह्मचर्येवरती सांगितले. आतापर्यंत कोणाला काही प्रश्न आहे? नाही आहे ना? थोडंसं जास्त तत्त्वज्ञान आज आहे, ठीक आहे. आता ही पद्धत काय आहे याचं वर्णन पुढच्या 2 श्लोकामध्ये येणार आहे. तुम्हाला कुठे पण वाटलं जास्त किचकट येतं तुम्ही मला थांबू शकता. तर आपण आता श्लोक नंबर थोडे 10-15 मिनटामध्ये पुढचे 2 श्लोक बघूया. 9-10मध्ये योगमिश्र भक्तीचं वर्णन आहे. 11मध्ये सांगले की तुला समजलं नाही पण मी तुला स्पष्ट करणार आहे. ते स्पष्टीकरण 12 आणि 13मध्ये देत आहेत. तर आपण 12 आणि 13चं गायन करूया. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्नि आधायात्मनः प्राणम् आस्थितो योगधारणाम् ओम इति एकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. आता हे नेमकं षटचक्र योग किंवा योगमिश्र भक्ती कसा करतो याचं थोडंसं वर्णन भगवंत या योग पद्धतीचं वर्णन या 2 श्लोकामध्ये करतायत, श्लोक नंबर 12 आणि 13मध्ये. तर याचं स्पष्टीकरण आपण बघूया. तर सर्वात पहिले हा व्यक्ती काय करतो? सर्व द्वारांनी संयम्य, सगळ्या द्वारांना तो संयमित करतो. आता द्वार म्हणजे कुठले? की ज्या द्वारातून शरीरामध्ये ज्ञान येतं. म्हणजे कुठले द्वार असतील? ज्ञानेंद्रिय. तर हे योगमिश्र भक्तीमध्ये नेमकं काय करतो याचं वर्णन या श्लोकामध्ये करतायत. तर सगळ्यात पहिले हा योगी काय करतो? योगी म्हणण्यापेक्षा हा योगमिश्र भक्त काय करतो? सर्व द्वारांनी संयम्य, सगळ्या ज्ञानेंद्रियांना बंद करतो. बंद करतो म्हणण्यापेक्षा संयमित करतो. आता ज्ञानेंद्रियांना बंद करण्याचा अर्थ रस्त्यानं चालताना डोळे बंद करून तर नाही चालू शकणार. डोळे उघडले म्हणजे डोळ्यामध्ये काहीतरी माहिती येणार, काहीतरी बघणार. मग याचा अर्थ काय होतो? की हा व्यक्ती ज्ञानेंद्रियांना केवळ आवश्यकतेपुरतंच वापरतो. आता तो तर आपल्यासारख्या रस्त्यानं फिरणार नाही, कारण यांची साधना तर एकांतवासात असते. तर हा काय करतो की विषय वस्तूंचं ग्रहण तेवढंच करतो जेवढं शरीराच्या काय म्हणता येईल मेंटेनन्ससाठी किंवा शरीराला जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक आहे. आवाजाने समजा जेवढं आवश्यक आहे तेवढंच ऐकणार, जिभेने जेवढा आस्वादन घेण्याची गरज आहे तेवढंच घेणार. असं नाही की दिवसभर योगमिश्र भक्ती पण करतो आणि दिवसभर खात पण आहे, असं नाही करत. कारण त्याला तर संयमित करायचं, हा त्यांचा संयमित करण्याचा त्यांच्या मार्गामध्ये आवश्यक आहे. आपण पण संयमित करतो, पण आपण कृष्णप्रसाद घेऊन संयमित हळूहळू संयमित करण्याचा प्रयत्न करतो की प्रसादच आपल्याला हळूहळू शुद्ध करेल आणि हरे कृष्ण महामंत्र पण मदत करेल. पण यांच्या मार्गामध्ये हे स्वतःहून संयमित करण्याचा अधिक प्रयत्न करतात. पहिले ते ज्ञानेंद्रियांना संयमित करतात. मग ज्ञानेंद्रिय संयमित झालं म्हणजे पहिला शब्द काय होतं? सर्वद्वारा आणि संयम्य. परंतु ज्ञानेंद्रियांना संयमित केल्यानंतर मनाला पण संयमित करणं आवश्यक आहे, नाहीतर मन इकडे तिकडे जाईल. मग हा व्यक्ती काय करतो? मनाला कसं संयमित करतो? मनोहृदि निरुध्य च, मनाला हृदयामध्ये फिक्स करतो किंवा केंद्रित करतो. तर मनाला हृदयामध्ये केंद्रित करणं म्हणजे हृदयात काय? तो रक्ताला थोडी बघणार आहे. तर हृदयामध्ये कोणाला बघत असेल हा व्यक्ती? अंदाज?
एक मिनिट, हां कोण आहे? हां कृपा. हां तर हा योगमिश्र भक्त आहे ना, त्याच्यामुळे हा हृदयामध्ये बघा 9-10मध्ये या योगमिश्र भक्तीने तो कसं, योगमिश्र भक्तीने तो व्यक्ती म्हणजे त्याच्या परमपदाची प्राप्ती करतो असं सांगतो. मग अर्जुनला कळलं नाही म्हणून 11व्या श्लोकात भगवंत बोलले की त्याची पद्धत आणि तो काय मिळवतो हे मी तुला सांगणार आहे. 12 आणि 13मध्ये त्याच्या पद्धतीचं आणि तो काय मिळवणार त्याचं वर्णन आहे. तर पद्धतीमध्ये पहिली पायरी आहे की ज्ञानेंद्रियाला संयमित करणं, दुसरी पायरी आहे की मनाला संयमित करणं. मनाला संयमित करण्यासाठी तो मनाला हृदयामध्ये स्थिर करतो. हृदयामध्ये स्थिर करणे म्हणजे हृदयामध्ये असलेल्या परमात्म्यावरती ध्यान करतो, हा योगमिश्र भक्त. त्याच्यानंतर तो काय, आता हा शुद्ध भक्त नाही आहे, हा योगमिश्र भक्त आहे. म्हणजे हा अष्टांग योगाच्या पण काही योगांचा अवलंब करणार. तर तो काय करतो, तिसऱ्या गोष्टी त्याला संयमित करायची. ती तिसरी गोष्ट म्हणजे प्राण. प्राण म्हणजे प्राणवायू. म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल, आपण आधी पण 6व्या अध्यायामध्ये वेगळ्या प्राणवायूचं वर्णन ऐकलं होतं. धनंजय, कृच्छ्रक, अपान, उदान, समान असे काही वायू आहेत असं आपण वर्णन ऐकलं होतं ना. वेगळे वायू वेगळे कार्य करतात. पापण्या उघडण्यासाठी कोणतं वायू, अन्नपचनासाठी कुठले वायू. तर हा व्यक्ती काय करतो, या वायूपैकी जे मुख्य प्राणवायू आहे त्या प्राणवायूला हळूहळू सगळ्या चक्रातून वर आणत 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 शेवटी आज्ञाचक्रावरती घेऊन येतो. आज्ञाचक्रावरती घेऊन आल्यावरती मग ब्रह्मरंध्रावरती घेऊन येतो. मला वाटतं आपल्याकडे ब्रह्मरंध्राला टाळू म्हणतात, किंवा जिथे शिखा असते ते ठिकाण, कारण तिथून तो व्यक्ती शरीर सोडतो. 3 गोष्टी भगवंत बोलले, मी तुला त्याची पद्धत सांगणार आहे. पद्धतीमध्ये पहिले इंद्रिय नियंत्रण सांगितलं की अनावश्यक इंद्रिय तृप्ती किंवा इंद्रियांना इकडे तिकडे जाऊ द्यायचं नाही. नंतर मनाचं नियंत्रण, मनाच्या नियंत्रणाला हृदयामध्ये असलेल्या परमात्म्यावरती ध्यान करायचं. नंतर प्राणवायूचं नियंत्रण किंवा प्राणाचं नियंत्रण. प्राणाच्या नियंत्रणामध्ये हळूहळू तो खालच्या चक्रातून प्राणवायूला आज्ञाचक्रावरती घेऊन येतो. आज्ञाचक्रावरून मूर्ध्नी आधायात्मन प्राणम. मूर्ध्नीचं प्रभुपादांनी काय दिले भाषांतर, मूर्ध्नी हां, तर मस्तकाला ब्रह्मरंध्र किंवा टाळू म्हणायचं. चर्चा जास्त किचकट होतीये का? असं हां सावंत सर. हां हा वेगळा आहे. तर ऑक्सिजन, हां ते ऑक्सिजन काय आहे, त्या प्राणवायूला पोषण करत असेल, परंतु हे जे वायूचे नाव आहेत ना, प्राणवायू, उदान, समान, हे सूक्ष्म स्तरावरचे आहेत. याला मला वाटतं वायू म्हणण्यापेक्षा शक्ती म्हटलेलं आणखीन सोपं राहील. परंतु याचं जास्त स्पष्टीकरण ॲक्च्युली आयुर्वेदावाले किंवा हे योगाची साधना करणारे लोक देऊ शकतात. तर ॲक्च्युली आपल्या भक्तिशास्त्रामध्ये किंवा माझ्या पण ऐकण्यामध्ये यांचं जास्त स्पष्टीकरण नाही आहे. फक्त म्हणून मी एवढं लक्षात ठेवलं की हे एक शारीरिक क्रियांचा एक भाग आहे. आणि हां पण ते नाही, पण हे आपल्या बाहेरच्या साहित्यामध्ये लोकांनी ऑक्सिजनला प्राणवायू असा शब्द दिला आहे, परंतु तो शास्त्रानुसार नाही आहे. माझ्या अंडरस्टँडिंगनुसार ऑक्सिजन हा तो प्राणाला पोषण करतो ते बरोबर आहे, परंतु ऑक्सिजन प्राणवायू नाही आहे. हे जे वायूचं वर्णन आहे ना, हे आयुर्वेदामध्ये वेगळे वायू आहे ते, असं माझे अंडरस्टँडिंग आहे. पण या विषयामध्ये तर त्यांच्या फील्डच्या लोकांना विचारलेलं बरं राहील, जास्त नाही तर आणखीन परत तुम्हाला चुकीची माहिती भेटेल. परंतु ठीक आहे, तुम्ही जर स्वतः हा अध्याय वाचला असता तर तुम्हाला असं कन्फ्युजन झालं असतं की नेमकं हे भ्रूवर मध्य वगैरे कुठून आलं, म्हणून मी तुम्हाला एवढे डिटेलमध्ये सांगितलं. नाही तर आपण पुढे जाऊ शकलो असतो. असं नको वाटायला की अचानक हे कुठून आलं. म्हणून योगमिश्र भक्तीचं वर्णन आहे, म्हणून असं नियंत्रण आहे. आणखीन कुणाला काही प्रश्न आहे? खूप किचकट वाटते, अशी चर्चा नको करायला. चालेल. कावेरी माताजी. हां हां बरोबर बरोबर बरोबर. मी सांगणारच होतो. बघा, आपले कसं एक स्थूल शरीर आहे, एक सूक्ष्म शरीर आहे. स्थूल शरीर म्हणजे हे जे आपल्याला हाडामासाचं शरीर आहे,
आणि सूक्ष्म शरीरामध्ये मन, बुद्धी, अहंकार असते. तर सूक्ष्म शरीर आणि आत्मा जेव्हा या शरीराला सोडतो ना, तर त्या सूक्ष्म शरीरासोबत प्राणवायूसोबत निघून जातो. तर असं मी एका ठिकाणी वर्णन ऐकलं आहे की या प्राणवायूमध्ये आत्मा तरंगतो. आता हे सूक्ष्म स्तरावर कसं होतं मला पण माहीत नाही. तर प्राणवायू शरीरातून, आता मग आपण प्राणवायूला ऑक्सिजन म्हणू शकत नाही ना, कारण ऑक्सिजन आत्म्यासोबत जातो असं थोडी. ऑक्सिजन तर हा स्थूल घटक आहे. सूक्ष्म शरीरात सूक्ष्म गोष्टीसोबत हे स्थूल घटक कसे जातील? हे तर पंचमहाभूतामध्ये आलं ना ऑक्सिजन. तर जो शरीर सोडताना जो प्राण निघून गेला म्हणतात ना, तो बरोबर आहे, तोच तो प्राणवायू आहे. सूक्ष्म शरीर, आत्मा आणि प्राणवायू हे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातात. तर भागवतमच्या 4थ्या स्कंदामध्ये याचं वर्णन येतं की या प्राणवायूला त्यांनी याची उपमा दिली आहे, 5 डोके असलेल्या सापाची. प्राणवायू तुम्ही कदाचित आपण कधी त्याचं वर्णन अभ्यास केला तर 4थ्या स्कंदामध्ये तुम्हाला कळेल. तर या प्राणवायूमध्ये आत्मा तरंगतो असं तिथं लिहिलेलं आहे. तर तुम्ही म्हणताय जो प्राणवायू तोच आहे, तो शरीराला सोडून जातो. पण प्राणवायू ऑक्सिजन असू शकत नाही, कारण ऑक्सिजन हा स्थूल वायू आहे. परंतु हा जो प्राणवायू हा सूक्ष्म आहे. परंतु हा स्थूल ऑक्सिजन या सूक्ष्म प्राणवायूचं पोषण करतो. म्हणून सामान्य साहित्यामध्ये, पेपरमध्ये किंवा पुस्तकांमध्ये ऑक्सिजनला प्राणवायू म्हटलं असेल. जसं की जल ही जीवन आहे असं म्हणतात की, परंतु जल हे जीवन म्हणजे थोडं, आता कळतंय ना तुम्हाला मला काय म्हणायचं, का कन्फ्युजन होते ना? तर ठीक आहे, कारण मी पण या क्षेत्रातला नाही आहे म्हणून तुम्हाला मी जास्त काही बोलत आणखी चुकीचं इन्फॉर्मेशन जाईल. तर अर्जुनाला भगवंत बोलले की तो व्यक्ती काय करतो? सगळ्यात पहिले काय करतो? इंद्रियांना नियंत्रित करतो. सर्वद्वारा आणि संयम हे इंद्रिय नियंत्रण आहे. नंतर मनोहृदी निरुध्यच, मनाला हृदयामध्ये केंद्रित करतो, हे मनाचे नियंत्रण आहे. मूर्ध्नी आधायात्मनः प्राणम आस्थितो, प्राणाला मूर्ध्नीवरती घेऊन येतो, म्हणजे मस्तकावरती किंवा टाळूवरती. तर याच्यातून हे समजतं की तो 6 चक्रातून आज्ञाचक्रावरती घेऊन आला, आज्ञाचक्रावरून टाळूवरती किंवा मस्तकावरती किंवा ब्रह्मरंध्रावरती वायूला घेऊन येतो. आता हे अर्जुनला कळतंय, कारण अर्जुनला हे सगळं माहीत होतं, म्हणून आपल्याला पटकन नाही कळणार. मग आणि आस्थितो योगधारणाम, मग अशा पद्धतीने हा अष्टांगयोगी माझं चिंतन करतो. आणखीन समोर काय आचार्यांनी सांगितले ते बघूया. 1 मिनिट द्या मला. थोडंसं योगमिश्र भक्ती बघा, हे मार्ग खूप किचकट आहेत, समजायलाच किचकट आहे, त्यांची प्रॅक्टिस करायला किती किचकट असतील. तर मनोहृदी अस्तित्व योगधारणा. तर अशा पद्धतीने इंद्रियाला नियंत्रित करतो, नंतर मनाला नियंत्रित करतो, प्राणवायूला ब्रह्मरंध्रावरती घेऊन येतो आणि पूर्णपणे माझ्यावरती मन केंद्रित करतो. योगधारणांचा, असं मी योगधारणांसाठी बघत होतो, योगधारणांचा अर्थ असा आहे. आणि मग यावेळेस तो काय करतो? ओम इति एकाक्षरम ब्रह्म. कारण अर्जुन जरी श्लोकामध्ये नसलं दिलं तरी आचार्यांनी सांगितले की अर्जुन विचारतो की मग ते कशाचा जप करतात? तर इथे वर्णन आहे ओम इति एकाक्षरम ब्रह्म. ओमचं हे लोक काय करतात? व्याहरण माम अनुस्मरण, ओमचं जप करतात. ओम इति एकाक्षरम ब्रह्म. आता ह्या योगमिश्र व्यक्ती शरीर सोडताना त्याची साधना कशी याचं वर्णन आहे. मनाला नियंत्रित केलं, इंद्रियांना नियंत्रित केलं, प्राणवायूला आज्ञाचक्रापासून ब्रह्मरंध्रावरती घेऊन आला, मग शेवटच्या क्षणी भगवंतांचं ध्यान करत करत ओंकाराचं उच्चारण करतोय. आणि बघा, ओम इति एकाक्षरम ब्रह्म. व्याहरणचा अर्थ काय दिला प्रभुपादांनी? पान नंबर आता याची शरीर सोडण्याची वेळ आहे. शरीर सोडताना भगवंतांचं ध्यान करत ओमकाराचं उच्चारण करतो, ओम असं म्हणत असेल. तर ओमकाराचं करत मग काय करतो? यह प्रयाती त्यजन्देयम. अशा पद्धतीने हा योगमिश्र भक्त शरीर सोडून देतो आणि मग त्याला काय मिळतं? स याती परमाम गतिम. त्याला मग माझ्या धामाची प्राप्ती होते, परंतु भगवंतांशी संबंध निर्माण होत नाही, कारण तो शुद्ध भक्त नाही आहे, तो योगमिश्र भक्त आहे म्हणून. तर हे झालं याच्या पद्धतीचं वर्णन. प्रभुपादांनी आचार्यांनी काही स्पष्टीकरण आणखीन दिलं का? प्रभुपाद काय म्हणतात श्लोक नंबर 12 तात्पर्यामध्ये? या श्लोकात सांगितल्याप्रमाणे योगाभ्यास करण्याकरिता मनुष्याला प्रथम सर्व
इंद्रिय उपभोगाची द्वारे बंद करावी लागतात, म्हणजे ज्ञानेंद्रियांना नियंत्रित करावं लागते. बंद म्हणजे 100% बंद नाही आहे, अनावश्यक गोष्टीपासून त्याला बाहेर घेऊन येणे, यालाच प्रत्याहार म्हणतात. आता मी आणखीन डिटेलमध्ये जात नाही. अष्टांग योगाचे 8 अंग आहेत: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. यम म्हणजे काय करायचं नाही, जसं की मांसाहार न करणे. नियम म्हणजे काय करायचं, लवकर उठून आंघोळ करणे. प्राणायाम म्हणजे त्यांचे जे वेगवेगळे प्राणवायूला नियंत्रित करण्याचे प्रकार असतात ना ते. नंतर आसनं, आसनं तर सगळ्यांना माहीत आहे, ताडासन, कुठले हलासन. नंतर प्रत्याहार म्हणजे ही आहे, इंद्रियांना इंद्रिय विषय वस्तूपासून दूर घेऊन जाणे. तर हे जे वर्णन आहे ना, सर्वद्वारा आणि संयम्य, हे त्या अष्टांगयोगीच्या प्रत्याहार या स्तराचं वर्णन आहे, असं प्रभुपाद म्हणत आहेत. हा अभ्यास म्हणजे प्रत्याहार, अर्थात इंद्रिय विषयांपासून इंद्रियांना परावृत्त करणे होय. नेत्र, कर्ण, नासिका, जीव आणि स्पर्श इत्यादी ज्ञानेंद्रिय पूर्णपणे संयमित केली पाहिजेत आणि त्यांना इंद्रिय भोगात युक्त होऊ देता कामा नये. हे सगळं कशाचं वर्णन केलं प्रभुपादांनी? सर्वद्वारा आणि संयम्य या पदाचं. नंतर पुढे काय करतो? या प्रकारे मन अंतर्यामी परमात्म्यावर एकाग्र होते. बघा, मी तुम्हाला म्हटलं ना की हृदयामध्ये कोणावर एकाग्र करणार, तर प्रभुपादांनी सांगितले परमात्म्यावरती. हे कशाचं वर्णन आहे? मनोहृदी निरुध्यच या पदाचं. मग पुढे काय करतो? आणि प्राणाचे मस्तकापर्यंत ऊर्ध्वारोहण होते. प्राणवायूला एकेका चक्रातून वर आणत 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 आज्ञाचक्रावरून मस्तकावरती टाळूवरती घेऊन जातो हा योगमिश्र भक्त. मूर्ध्नी आधायात्मनः प्राणम या पदाचं वर्णन आहे. नंतर काय? प्रभुपाद काय लिहितात बघा, पुढे एक म्हणजे आपल्याला आधार मिळेल असं लिहिले प्रभुपादांनी. 6व्या अध्यायामध्ये या पद्धतीचे विस्तृत विश्लेषण करण्यात आले आहे त्या योग पद्धतीचं. तथापि पूर्वी सांगितल्याप्रमाणे ही पद्धती या युगामध्ये व्यवहार्य नाही आहे. आता एवढं सगळं आज्ञाचक्राचं हरे कृष्ण महामंत्राच्या माळाच करणं आपल्याला होत नाही आहे, तर एका ठिकाणी बसून आज्ञाचक्राला प्राणवायूला वर कुठे घेऊन येणार? हे त्याच्यामुळं प्रभुपाद नेहमी भक्तीचंच सांगतात, असंही कोणी हे सगळं करू शकणार नाही. म्हणून प्रभुपाद लिहितात, सहज आणि सर्वोत्तम पद्धती म्हणजे कृष्ण भावना आहे. जर मनुष्याने सदैव भक्तीद्वारे आपले मन श्रीकृष्णावर एकाग्र केले तर त्याला समाधिस्थ होणे अत्यंत सुलभ आहे. तर प्रभुपाद काय स्पष्टीकरण देतात की बाबा हे सगळं खूप कठीण आहे, त्याच्यापेक्षा भक्ती खूप सोपी आहे. आणखी प्रभुपादांनी 13च्या मध्ये काय सांगितले ते बघूया. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले की ओमकार, ब्रह्म आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये मुळीच भेद नाही. प्रभुपाद असे का लिहितात? कारण बलदेव विद्याभूषणनी त्यांच्या याच्यामध्ये वर्णन केले की हा व्यक्ती काय करतो मृत्यूच्या वेळेस? ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण, ओमकाराचं उच्चारण करतो. कारण तो व्यक्ती योगमिश्र भक्त आहे म्हणून ओमकाराचं उच्चारण करतो. आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो. तर ओम इति एकाक्षरम ब्रह्म, ओम हा जो शब्द आहे तो ब्रह्मचं प्रतिनिधित्व करतो. ओम इति एक अक्षरम ब्रह्म, ब्रह्माचा एकाक्षर रूप कोणी असेल तर तो आहे ओमकार. ओमकार हा ब्रह्माचं एकाक्षर प्रतिनिधित्व किंवा वर्णन करणारा ध्वनी आहे. नंतर समोरचं सोपं आहे. म्हणून प्रभुपाद काय म्हणतात की ओमकार, ब्रह्म आणि भगवान श्रीकृष्ण यांचे मुळीच भेद नाही. श्रीकृष्णांच्या निर्विशेष ध्वनी म्हणजे ओमकार होय, कारण ह्या लोकांचं ध्येय निर्विशेष आहे, ब्रह्मज्योती आहे किंवा त्या पद्धतीचा ते अवलंब करतात म्हणून ते ओमकाराचं उच्चारण करतात. परंतु हरे कृष्ण ध्वनीमध्ये ओमकाराचाही समावेश असतोच, कारण भगवंतांच्या साकार रूपामध्ये निराकार रूप आलंच. जसे की भगवंतांचे परमसत्याचे 3 स्तर आहेत, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. तर भगवान स्वरूपामध्ये ब्रह्म आणि परमात्मा आहेच, तसेच हरे कृष्ण महामंत्रामध्ये ओमकार आपोआपच आहे, असं प्रभुपाद याचं स्पष्टीकरण देतात. म्हणून या युगासाठी हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन स्पष्टपणे संमत करण्यात आले आहे. जसे की ब्रह्माजी पण कलिसंतरण उपनिषदमध्ये म्हणतात ना, इति षोडशकम नामना कलिकल्मषनाशनम नान्यो परतर उपाय सर्व वेदेषु दृश्यते. कलियुगासाठी हरे कृष्ण महामंत्र हा एक सगळ्याच युगासाठी ॲक्च्युली, परंतु हे सगळं तुम्ही पद्धतीचं वर्णन ऐकलं, ब्रह्मचर्य, आज्ञाचक्र, प्राणवायूला स्थिर करणे, मनाला स्थिर करणे, याच्यातून सहज कळते की बाबा हे शक्य तर हे सगळं करणं तर शक्यच नाही. म्हणून सोपा मार्ग आहे हरे कृष्ण मंत्राचा जप. म्हणून आपल्याला जप करताना कधी कधी आपण हे आठवलं पाहिजे
की जर आपल्याला जपच एवढा कठीण वाटत असेल तर ती योग पद्धती किती कठीण आहे. म्हणजे त्याच्यामुळे जप खूप सोपा आहे, याच्यापेक्षा वेगळा मार्ग नाही आहे. या महामंत्राचे स्मरण करत आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला आपल्या अभ्यास पद्धतीनुसार निश्चितपणे आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते. प्रभुपाद थोडं भक्तिमय सांगतात. कृष्ण भक्त कुठे जातात? कृष्ण भक्त कृष्ण लोक गोलोक वृंदावनामध्ये प्रवेश करतात. साकारवादी व्यक्तीसुद्धा आध्यात्मिक जगतात वैकुंठ लोक नामक असंख्य लोक असतात, तिथे जातात, ज्या ज्या रूपाची उपासना केली त्या रूपानुसार. आणि निर्विशेषवादी लोक ब्रह्मज्योतीमध्ये जातात, कारण त्यांचं ध्येय ब्रह्मज्योती आहे म्हणून. तर खूप आज तत्त्वज्ञानाची आपण चर्चा केली. तुम्हाला कदाचित हा क्लास 2-3 वेळेस ऐकावा लागेल जर तुमची इच्छा असेल तर. तुम्हाला मी तरी परत सांगतो की भगवंतांनी सांगितलं नाही की बाबा युद्ध करत करत अभ्यास कर माझं स्मरण करण्याचं. त्याच्यामुळे अर्जुन म्हणतो की हे खूप कठीण आहे, परंतु हे जरी कठीण असलं तरी अशी करण्याची एका पद्धतीचं मी वर्णन तुला करतो. तर ती पद्धत आहे योगमिश्र भक्ती. तर योगमिश्र भक्तीमध्ये नेमकं व्यक्ती काय करतो याचं एकदम संक्षिप्त वर्णन श्लोक नंबर 9 आणि 10 मध्ये केलं की तो मृत्यूच्या समयी प्राणवायूला आज्ञाचक्रावरती घेऊन येतो आणि माझ्या विविध गुणाचं चिंतन करतो आणि माझ्या धामाची प्राप्ती करतो. पण अर्जुनला एक कळलं नाही की नेमकं होतं कसं. नेमकं होतं कसं हे मी तुला सांगतो असं भगवंत 11व्या श्लोकात म्हणतात की हे लोक ज्याचं वर्णन एकाक्षर ब्रह्म म्हणतात, त्याच्यासाठी ब्रह्मचर्याचं पालन करतात, त्याच्यामध्ये प्रवेश करतात. आणि नेमकी पद्धत कशी आहे या पद्धतीचं वर्णन मी तुला सांगणार आहे असं 11व्यामध्ये बोलले. आणि त्या पद्धतीचं वर्णन श्लोक नंबर 12 आणि 13 मध्ये केलं. तर पद्धतीमध्ये काय, पहिले ज्ञानेंद्रियांचं संयमन, नंतर मनाचं संयम, नंतर प्राणवायूला आज्ञाचक्रात मध्ये घेऊन हळूहळू आज्ञाचक्रातून घेऊन येऊन टाळूमध्ये किंवा ब्रह्मरंध्रामध्ये घेऊन यायचं. मग शरीर सोडताना भगवंतांचं ध्यान करायचं. भगवंतांचं ध्यान त्यांना पण करावं लागतं आणि ओमकाराचं उच्चारण करायचं. आणि अशा पद्धतीने जेव्हा हा योगमिश्र भक्त शरीर सोडतो तेव्हा तो भगवत धामाची प्राप्ती करतो, परंतु त्याला भगवंतांशी संबंध निर्माण होत नाही, कारण तो शुद्ध भक्त नाही आहे. तर असं आपण हे वर्णन ऐकलं. इथं आपल्याला ह्या योगमिश्र भक्तीचं वर्णन संपलं. तर हे सगळं खूप समजायला किचकट आहे, करायला किचकट आहे. म्हणून हरे कृष्ण महामंत्र खूप श्रेष्ठ, सोपा आणि खूप पवित्र आणि सहज मार्ग आहे. म्हणून आपल्याला जर असं वाटत असेल की हे काय कठीण वर्णन आहे भगवंतांनी केलं, तर पुढच्या श्लोकामध्ये सोप्या म्हणजे भक्तीचं वर्णन परत येईल. त्याच्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये आपण ते भक्तीचं वर्णन ऐकूया. कोणाला काही प्रश्न आहे? खरं सांगा, हे तुम्हाला बिलकुलच समजलं नाही का थोडीफार आयडिया आली की बाबा समजलं ना की बाबा असा पण एक मार्ग असतो, ते लोक पण असं आज्ञाचक्रामध्ये घेऊन येतात, ओंकाराचं उच्चारण का, असा फक्त एवढं लक्षात ठेवा की असे पण साधना करणारा एक प्रकार आहे आणि त्या साधनेचं वर्णन आपण ऐकलं. हो का? कुठे? असे 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 साधक आहेत, परंतु आपली ही पद्धती नाही आहे. आपली पद्धती सरळ भगवत नाम जपाची आणि त्यांच्या साकार रूपाच्या चिंतनाची आहे. आणि ती कशी सोपी आहे पुढे आणखीन वर्णन येईल. सावंत सर, काय प्रश्न आहे? अच्छा, हां, काय योगानंद परमहंस काहीतरी नाव आहे ना त्यांचं. अच्छा, हां, तर ते लोक याचा उपयोग करतात. तर अशी एक पद्धत आहे, त्याचं वर्णन भगवंतांनी इथं केलं. परंतु ही गीतेचा निष्कर्ष या मार्गाचं आपण अनुसरण केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे, काय? कोण सांगेल गीतेमध्ये निष्कर्षानुसार योगमिश्र भक्ती केली पाहिजे की नाही केली पाहिजे? कुठे सांगितलंय? हां, परफेक्ट. माताजींनी परफेक्ट सांगितलं. सर्व धर्मानं परित्यज्य. धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम नाही. धर्म म्हणजे योगमिश्र भक्ती, कर्ममिश्र भक्ती, अष्टांग योग, ज्ञानयोग हे सगळे सोडून द्या. सर्व धर्मानं परित्यज्य मामेकम शरण, म्हणजे केवळ माझ्या चरणाची शरणागती घ्या, म्हणजे शुद्ध भक्ती करा. म्हणून हा मार्ग गीतेचा निष्कर्ष नाही आहे. याच्या आधी पण आपण अध्याय नंबर 6व्याच्या शेवटी पण बघितलं होतं की योगिनाम अपि सर्वेषाम मदगतेन अंतरात्मा श्रद्धावान भजते यमाम समययुक्ततमा. भक्ती श्रेष्ठ आहे, पण तरी भगवंतांनी या एका पद्धतीचं वर्णन केलं.
सावंत सर तुम्ही काय बोलताय? हां तर हां ते फक्त ओम म्हणतात ओम. आता हे बघा फक्त भगवंतांनी इथे एवढं सारांशामध्ये सांगितलंय. आता ॲक्च्युली यांचं डिटेल काय आहे त्यांच्या ग्रंथांमध्ये दिलं असेल की ओमकाराचं किती वेळ उच्चारण करायचं, कोणत्या टोनमध्ये करायचं, भगवंतांवरती ध्यान करताना पण ते भगवंतांचं मुख आठवायचं का पहिले पाय आठवायचे, हे डिटेलमध्ये वर्णन त्यांच्या शास्त्रामध्ये असेल. त्याच्यामुळे मी इथं तुम्हाला अंदाजाने नाही सांगू शकणार की नेमकं ते कसं करतात. फक्त इथे सारांश गीतेमध्ये दिला आहे. अश्विनी माताजी तुम्ही तर खूप लेट आल्या, तुम्हाला कठीण जात असेल. हो चालेल चालेल, नंतर वेळ भेटला तर ऐका. हां तर तुम्ही सगळेजण मला प्रामाणिकपणे कधी पण सांगू शकता की एवढ्या डिटेलची गरज नाही, आम्हाला समजत नाही आहे. तर आपण हे सेक्शन उडून सरळ समोर गेलो असतो. पण सरळ जर समोर निघून गेलो असतं तर मग कसं कळलं असतं तुम्हाला की असा पण एक मार्ग आहे? जर समजा आपण हे बघितलं नसतं तर मग हां हे कळलंच नसतं ना मग. हां मग काय, मग परत काय वाटलं असतं की ते गीतेमध्ये हे काय सांगितलं याचं वर्णन तर नाही. ठीक आहे, जेवढं समजेल तेवढं समजेल, काही समजणार असं तर होणार नाही. पण असे पण लोक आहेत असं लक्षात ठेवा. आणि निष्कर्ष हा आहे की भक्ती आणि जरी हरे कृष्णाचा जपात झोप येत असली तरी हेच चांगलं आहे, हेच सोपं आहे. तर ठीक आहे, इथे आपण थांबूया. पुढच्या शनिवारी आपल्या भक्तीचं वर्णन येईल. 14वा श्लोक हा शुद्ध भक्तीचा आहे. तिथं थोडासा आपल्याला आणखी सोपं वाटेल. सावंत माताजी तुमचा काही प्रश्न आहे? हां 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 तेच तर, त्यांचं बिचाऱ्यांना एकतर घर सोडावं लागतं, कुठेतरी जंगलात जायचं, पशु पक्षी मनाला नियंत्रित करायचं, विषयांच्या इच्छाला नियंत्रित करायचं, आसन करताना झोपी नाही जायचं, ओमकार म्हणजे म्हणून त्यांना खूप जन्म लागतात. तरी पण काही लोक असतात ना त्यांना ते सोपं नको असतं, कठीण मार्गाने जायचं आहे. असं अशा प्रकारचे लोक आहेत, काय करणार आता. पण आपण भाग्यवान आहो की आपल्याला भक्तीमध्ये श्रद्धा निर्माण झाली. नाहीतर त्यांना जरी आपण जाऊन सांगितलं ना रे भक्ती सोपी आहे करा, तर ते करणार नाहीत. कारण त्यांना श्रद्धा नाही आहे. बिना श्रद्धेचं नाही करता येत. तर ठीक आहे, आपण इथे थांबूया.